तत्पूर्वी प्रस्तावना आणि त्याच्यापूर्वी आपण रूप गोस्वामींचं जीवनाबद्दल थोडस चर्चा केली होती. तर आज आपण उपदेशांचा दुसरा श्लोक आपण बघणार आहे. तर त्याच्यामध्ये आवाज येते का प्रोजेक्ट? प्रभूजी, आवाज येत आवाज नाहीये. आवाज येते का? हो हो, येतोय ना. आवाज येतोय क्लिअर येतोय आहे. प्रभूजी. क्लिअर आहे ना? आता आलाय. हा, ठीक आहे. तर पहिल्या श्लोकाचं एक एकदा आपण रिव्हिजन करू. म्हणजे फक्त श्लोक आपण बोलणार आहे आणि त्यानंतर मग दुसरा श्लोक आपण चालू करू. वाचो वेगम मनस क्रोध वेगम वाचो वेगं तो मनसः वेगं क्रोध मनस्क्रोध वेगं वेगं जिह्वा वेगम उदरोपस्थ वेगम रुद्रपस्तवेगम् शिवा जिह्वा वेगं वेगमुदरोपस्थवेगम् उदरपस्थ वेगं एतान् वेगान् यो विषहेत धीरा एतान् तान् वेगान् यो वेगान् विषहेत विषहेत धीरः धीरः सर्वामपि मां पृथ्वीं स शिष्यात् सर्वामपि सर्वामपीमां मां पृथ्वीं सशिष्यात्. भाषांतर वाचा तुम्ही. जो धीर मनुष्य वाणी, मन, क्रोध, जिव्हा, उदर आणि यांचे आवेग सहन करू शकतो, तो संपूर्ण जगभरामध्ये शिष्य स्वीकारण्यास पात्र आहे. धन्यवाद. हरे कृष्ण. तर या श्लोकामध्ये आपण बघितलं कशा प्रकारे इंद्रिय निग्रह करणं किती महत्वाचं आहे. आणि जो इंद्रिय निग्रह करतो तो दुसऱ्यांना शिष्य बनवण्यास पात्र ठरवतो. हम्म. तर आता आपण बघणार आहोत जर कोणी हे सहा वेग आहेत. सहा वेग जर कोणी संयम करू शकलं नाही तर काय होतं, त्याचा परिणाम काय, तर ते बघण्यासाठी आता दुसऱ्या श्लोकामध्ये आपल्याला भृगु सांगतात. तर सहा वेग तर कंट्रोल संयम करणं खूप महत्वाचं आहे. पण जर कोणी संयम नाही केलं तर काय परिणाम होईल, तर हे समजवण्यासाठी आता दुसरा श्लोक ते सांगणार आहे. सहा वेग संयम करणं खूप महत्वाचं आहे. आणि या सहा वेगावर संयम जर नाही करू शकलो तर काय होईल, आणि जर केलं तर काय होईल, अशा प्रकारचा हा हा दुसरा श्लोक आपण आता बघणार आहे. तत्पूर्वी आपण बघितलं कशा प्रकारे मन मन सेम नाही केलं तर मग ते प्रयास होऊन जातो. मग आता आपण या दुसऱ्या श्लोकमध्ये आपण बघणार आहे कशा प्रकारे प्रयास म्हणजे काय आहे. जास्त म्हणजे अति अति करणं, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा चांगला नाहीये. तर कशा प्रकारे जर मन सेम नसेल तर कशा प्रकारे लोक अतिरेक करतात त्याच्याबद्दल. किंवा दुसरं जिव्हा वेगम उदर उपस्थ वेगम. जिव्हा म्हणजे आपले जीव आणि उदर, त्याला जर संयम नाही केलं तर कशा प्रकारे अत्याहार वाढतो, अत्याहार होते. तर ते पण दुसऱ्या श्लोकमध्ये आपण बघणार आहे. त्याच्याच बरोबर सांगितलंय कशा प्रकारे वाचो वेगम क्रोध वेगम. जर वाणी आणि क्रोध ह्याच्यावर जर संयम नाही केला तर प्रजल्प होणार. मग ते निरर्थक व्यर्थ म्हणजे गप्पा गोष्टी होणार. अशा प्रकारे या सहा सहा वेगांचं जर संयम नाही केलं, दमन नाही केलं तर काय आपल्याला भोगावं लागणार आहे. आणि जर आपण दमन केलं तर काय आपल्याला त्याच्यामधून चांगला परिणाम आपल्याला भोगावं लागणार, तर ते या दुसऱ्या श्लोकामध्ये तर गोष्टी सांगतात. जसं
तर हे ऍक्च्युली बघतो आपण लोक दुसऱ्यांना म्हणजे राग येणे किंवा दुसऱ्यांना नावं ठेवणे, जास्त जेव्हा आपण अति करतो, अति खात म्हणजे जेव्हा खाण्यामध्ये संयम नाहीये, झोपेमध्ये संयम नाहीये, किंवा काम भोगाची वासना आहे त्याच्यावर संयम नाहीये, तर हे सर्व जे परिणाम आहेत, तर ते परिणाम काय आहेत ते आपण या दुसऱ्या श्लोकामधून आपण बघणार आहे. अं, तर ऍक्च्युली काय आहे, जसं आपण बघतो ना, एखादा समुद्र आहे, समुद्राच्या किनारी किंवा समुद्राच्या किनारी जर तुम्ही बघित असेल तर काय असते ते, आपण तटस्थ आहे. तटस्थ म्हणजे काय, जसं आपण जीव हा तटस्थ आहे, भगवंताची शक्ती आहे पण तटस्थ आहे. तटस्थ म्हणजे काय, कधी मायेमध्ये कधी कृष्णामध्ये, कधी कृष्णाकडे कधी मायामध्ये. जसं समुद्राच्या किनारी जी माती असते, वाळू असते, तर ती कधी ओली असते कधी सुकलेली असते. जेव्हा पाणी जोरात येतं वाहतं तेव्हा ते ओली होऊन जाते, आणि पुन्हा जेव्हा पाणी आतमध्ये जातं समुद्राच्या आतमध्ये तेव्हा ते पुन्हा कोरडे होऊन जाते. त्याचप्रमाणे आपण पण तटस्थ शक्ती आहे भगवंताची. कधी आपण कृष्ण भावनामध्ये आपण खूप रत असतो, आणि कधी आपण मायामध्ये खूप रत असतो, मग कृष्णाला विसरून जातो. तर ही आपण आपली अवस्था आहे. त्याच्यामुळे आपण जेवढा आपण कृष्ण भावनेमध्ये प्रगती करतो तेवढा आपण मायाच्या प्रवाहापासून आपण उतरतो, आपण गुणातीत बनतो. गुणातीत म्हणजे काय, की या ज्या सहा खास करून जे तीन गुण आहेत, सत्वगुण रजोगुण तमोगुण, या गुणाच्या प्रभावापासून आपण वरती जातो, आणि खास करून मायेच्या ज्या चंगुलपासून आपण वाचून भगवंताच्या सानिध्यात जातो. त्यामुळं आपल्याला गुणातीत बनायचंय, कारण भगवान गुणाधीश आहेत. भगवंताला सांगितलंय गुण आधीश, म्हणजे आधीश म्हणजे संयम मास्टर, म्हणजे जो स्वामी. भगवंत गुणाचे स्वामी आहे, आणि आपण सध्या पूर्ण गुणामधून आपण जडलेलो आहे, आपण जखडलोय. तर त्या, जसं तुम्ही भगवद्गीतेवर जर बघितलं असेल ना, तर त्या तीन सत्वगुण रजोगुण तमोगुण, हे सर्व आपल्याला संयमित करतायत, त्यांनी आपल्याला बांधून ठेवलंय. तर आपण जेव्हा भगवंताचा सहारा घेतो, भक्तांचा सहारा घेतो, तर आपण या गुणाच्या प्रवाहापासून आपण हळूहळू 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 सुटायला लागलोय. तर त्यासाठी आपल्याला भक्तीचा पूर्ण सहारा घ्यायचा आहे. तर आपण हे का शिकतोय, हे सर्व शिकण्याचा उद्देश एकच आहे, की आपण आपल्या स्वरूप स्थितीमध्ये आपल्याला जायचंय. तर जेव्हा जेवढं आपण भगवंताच्या सेवे करतो, भगवंताच्या सानिध्यात जातो, तेवढं आपण आध्यात्मिक जगतामध्ये राहतो, जरी आपण भौतिक जगात आहे. का, कारण आपण गुणातीत होऊन जातो, गुणाच्या प्रवाहापासून आपण दूर होऊन जातो. आता पण आपण बघतो, परमपूज्य गोपाळकृष्ण महाराजांनी बघितलं, परमपूज्य जयप्रताप स्वामी महाराज आज पण 2008 मध्ये त्यांना अर्धांगवायूचा धक्का आला होता, पण आज पण त्यांचं बघितलं तर ते एवढा प्रचार करतात, एवढ्या दुसऱ्या देशात जाऊन ते लोकांना प्रचार करतायत, प्रेरणा देत आहेत. तर डॉक्टर तर म्हणले, अरे असं माणूस जगू शकत नाही, एवढी वेदना एवढं दुःख आहे शरीरामध्ये, पण कसं काय जगतंय. तर हे सर्व शुद्ध भक्त आहेत, तर हे या भौतिक प्रपंचाच्या पलीकडे जातात, कारण ते भगवंताच्या सेवेसाठी भगवंताच्या शक्तीमध्ये ते राहत आहेत. तर हे हे आध्यात्मिक पावर शक्ती आहे, भौतिक शक्ती हे टिकू शकत नाही. तर जसं खोबरं असतं, खोबरं वाळलेलं नारळ असते, तर ते वाळलेलं नारळ काय असते, जेव्हा आपण वाळलेलं नारळ बघतो ना, आपण असं खुळखुळ खुळखुळ करतो, त्याचा आवाज येतो आतून, म्हणजे आतून खोबरं आहे, खोबरं ते वाळलेलं आहे. ओलं नारळ बघा तुम्ही, वाजवा किती पण, येणार का आवाज, पाण्याचा आवाज येईल, पण नारळाचा आवाज नाही येणार, आतमधल्या खोबऱ्याचा आवाज नाही येणार. पण जेव्हा नारळ सुकतं तेव्हा त्या आतमधलं खोबरं त्या बाहेरच्या कव्हरिंगच्या वेगळं, म्हणजे बाहेरचं जे आवरण आहे त्याच्यापेक्षा ते वेगळं होऊन जातं, आणि त्यामुळे मग ते आवाज येतो. त्याचप्रमाणे आपण जेव्हा भक्तीमध्ये वाढतो तेव्हा ही ही शरीर आहे आणि ही आत्मा आहे, आत्मा आणि शरीराचा फरक आपल्याला आणि साक्षात्कार आपल्याला होतो. तर त्यामुळे जसं खोबरं पहिल्यांदा एकदम आसक्त असते, शरीर आणि आत्मा आसक्त आहे, आणि त्यामुळे शरीराशी काही झालं की लगेच आत्माला वाटतं की मलाच झालंय. पण जसं आपण भक्तीमध्ये प्रगती करतो तेव्हा आपल्याला जाणवतं की ऍक्च्युली हे शरीराला होतंय, आत्मा आणि आत्मा आहे, सच्चिदानंद आहे. आत्मा खोबरा, जसा वाळण्याला खोबरा आहे तसा आत्मा आहे. आत्म्याला सच्चिदानंद आहे.
त्याला कोणी काहीच करू शकत नाही. त्यामुळे गीतेमध्ये भगवान सांगतात की नत्वे वाहन जातून असून नत्वे नियोजनात न चैव भविष्यम सर्व गता करो. भगवंत सांगतात की हा आत्म्याला कोणी जाळू शकत नाही, मारू शकत नाही, मारू शकत नाही. का? कारण सच्चिदानंद आहे. तो या भौतिक जगाच्या प्रभावाच्या खाली नाहीये, तो आध्यात्मिक जगाच्या प्रभावाखाली आहे. तर ही जे साक्षात्कार आहे तो आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आपल्याला भक्तीला वाढायचं आहे. त्यासाठी हा पहिला जो श्लोक आहे त्याच्यामध्ये 6 वेगांना दमन करणं खूप महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत आपण या 6 वेगावर दमन नाही करत तोपर्यंत आपण इथं बघणार आहे आपण अशा प्रकारे जर दमन नाही केलं, या 6 वेगांची संयम नाही केला, तर आपल्याला काय काय आपण भोगावं लागणार आहे. तर तर आपण या अशुद्ध होऊन जातो या भौतिक जगाच्या प्रवाहापासून. जसं पाणी आहे, पावसाचं पाणी आहे, ते वळून खाली पडतं तेव्हा शुद्ध असतं एकदम. आज पण तुम्ही जर बघितलं, पावसाचं पाणी वरून डायरेक्ट बकेटमध्ये साचवा, एकदम शुद्ध पाणी दिसेल. पण तेच पाणी जेव्हा मातीला जळतं, मातीला मिळतं, तेव्हा ते अशुद्ध बनतं. तर त्याचप्रमाणे जीव हा शुद्ध आहे, पण या भौतिक जगात आला, भौतिक जगाच्या प्रवाहापासून ते अशुद्ध या गुणाच्या द्वारे अशुद्ध बनतो. अशुद्ध म्हणजे आवरण बनते. त्यामुळे त्या आवरणाला शुद्ध करणं खूप महत्वाचं आहे. तर भक्ती करणं म्हणजे या अशुद्धाला आपल्याला शुद्ध करणं आहे. त्यासाठी आपण हे जे करत आहोत, तर त्याचा उद्देश आपल्याला तोच आहे. आपण भौतिकमध्ये प्रगती करून आपल्याला या शुद्ध आपल्या स्वभावाला आपल्याला पुन्हा एकदा जागृत करायचं आहे. जेव्हा आपण भगवंताच्या स्वतंत्र होऊन जातो, भगवंताला सोडतो, तर आपल्याला मग इथे शरीर मिळतं. हे ऍक्च्युली आपण तर सच्चिदानंद आहे, भगवंताची आत्मा आहे. पण कारण आपण त्यांना विसरलोय आणि भौतिक जगात आलोय, या जगात राहण्यासाठी आपल्याला शरीर लागतं. त्यामुळे मग आपल्याला हे शरीर दिलं जातं, जे आपण बघतो 5 पंचमहाभूतांना मिळालं शरीर आहे. तर हम्म, तर आपण आपल्या इच्छेमुळे आपण या भूजगात आलेलो आहे. आणि मग आपण काय होतं की या बहिरंग शक्तीच्या आपण स्वाधीन होऊन जातो. मग आपण तर अंतरंग शक्तीच्या खाली होतो, पण जेव्हा भौतिक जगामध्ये तेव्हा बहिरंग शक्तीच्या खाली येतो. मग बहिरंग शक्तीमुळे आपल्याला काय, मग आपले वेगवेगळे वेग निर्माण आपल्याला होतात. जसं कुणाला भूक लागते, तर आपण ठीक आहे, भूक लागते तर मग घेतला पाहिजे, जेवण केलं पाहिजे. पण जेवण केलं पाहिजे, पाप नाही केलं पाहिजे. पाप म्हणजे काय? जेव्हा आपण आपल्या सीमेच्या पलीकडे जातो, हद्दीच्या पलीकडे जातो, तेव्हा मग ते पाप बनतं. तर ठीक आहे, भूक लागते ना, मग देवाने दिलंय ना, ठीक आहे, तुम्ही प्रसाद घ्या. आपण आपल्या वेगेला एका लिमिटमध्ये आपण पूर्ण करू शकतो. पण त्या लिमिट म्हणजे त्या सीमेच्या जर पार केलं, तर मग आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहे. जसं वेगवेगळ्या जसं जसं आपल्याला पाणी तहान लागले, पाणी प्या. पण मद्यपान केल्यानंतर आपल्याला त्याचा फरक भोगावा लागणार. मग भूक लागली, प्रसाद घ्या. पण तो प्रसाद न घेता जर कोणी शुद्ध शाकाहारी प्रसाद घेतला, तर त्याला काहीच हे नाही मिळणार. पण जर कोणी पाप केलं, जर तो प्रसाद म्हणून नाही खाल्लं, भोगण्याच्या भावनेने जर केलं, तर त्याला मग त्याचा दुष्परिणाम भोगावा लागणार आहे. त्याच्यामुळे सांगितलंय या वेगांना जेव्हा आपण एका सीमेच्या पलीकडं घेऊन जातो, तेव्हा आपल्याला पाप पण मिळतं आणि त्या पापाचे दुष्परिणाम पण भोगू लागतात. मग आपल्याला जखडलं जातं. कुणाला भोग करायची इच्छा आहे, म्हणजे काम वाचलंय, तर ठीक आहे, मग आपण जसं कुणाला संतती निर्माण करायची इच्छा आहे, तर ठीक आहे, मग एक कृष्ण भावना संतती निर्माण करतो. पण जर कोणी अवैध संघ केला, तर मग त्याला दुष्परिणाम भोगावे लागणार. तर इथं आता बऱ्याच वेळेस बघतो आपण त्या भक्तीमध्ये पण काही काही जणांना चहा सुटत नव्हता, मग आता हर्बल टी आले, हर्बल टी कॉफी घ्यायची सुटत नव्हती, तर ठीक आहे हर्बल कॉफी. तर ठीक आहे, एक सीमाद्वारे आपण बेस्ट आहे की दूधच पिलेलं चांगलं आहे, पण ठीक आहे ऍटलिस्ट आता हे हर्बल टी घेऊ शकतो. हं. तर ऍक्च्युली काय आहे की भगवंताने दिलेले नियम आपण पालन करत नाही ना, तेव्हा आपल्याला पाप लागतं आणि त्या पापाला मग दुष्परिणाम भोगावे लागतात. तर शासनाचे नियम आहे, शासनाचे नियम जर तुम्ही पालन नाही केले, तर त्याला भोगावं लागणार आहे, त्याला ते सजा मिळणार आहे, त्याला त्याचं हे भाग भोगावं लागणार आहे. म्हणजे त्याला एकतर पैसे द्यावे लागणार किंवा काहीतरी त्याचा भोगावं लागणार. त्याचप्रमाणे भगवंताचे नियम जो पालन नाही करत, त्याला पण त्याचं भोगावं लागणार. जसं एखादा उंदीर आहे, उंदराला बघतो आपण आता खायला कितीतरी गोष्टी आहेत बाहेर,
सडलेल्या असतात, तिखट पडलेल्या असतात. पण जेव्हा उंदीर घरात जातो आणि एखादे स्वीट खायचा प्रयत्न करतो, तर मग एखाद्या व्यक्ती त्याला पकडतो आणि मारतो. तर आता त्याला खायला कितीतरी गोष्टी होत्या. इव्हन हा बऱ्याच इकडे तिकडे पडले असतात, जमिनीमध्ये, रस्त्यामध्ये, इकडे तिकडे. पण तो खाऊन जगू शकतो. पण जेव्हा त्याला भोग करण्याची इच्छा होते, तेव्हा मात्र त्याला त्याचं भोगावं लागणार. त्याचप्रमाणे मासा बघा, मासा पाण्यात असतो. पाण्यामध्ये भगवंतानी व्यवस्था केलेली आहे त्याच्या जेवायची, त्याला खाण्याची. पण जेव्हा तो मासा पकडणारा व्यक्ती असतो, तो काय करतो की एक खूप चांगलं आकर्षक आणि खाद्य त्याच्याकडे त्यात टाकून तो त्याला पकडायला हे करतो. आणि मग ते आकर्षक वस्तू बघून मासा पकडायला जातो, तो पकडला जातो. तर देवाने जे स्वाभाविकता जे सृष्टीच्या निर्मितीनं दिलेलं आहे, तर तो खाऊन चांगला जगला असता पाण्यामध्ये. पण जेव्हा त्याला भोग करण्याची इच्छा होते, जे नियमाच्या पलीकडे आहे, तेव्हा मात्र तो जखडला जातो आणि मग तो पकडला पण जातो आणि क्वचित त्याला त्याचं जीवन पण बरबाद होऊन जातं. तर अशाच प्रकारे आपली पण स्थिती आहे. आपण पण सीमेमध्ये आपण अ, आपल्या जीवनाची गरजा आपण भागू शकतो, आपलं जीवन जगू शकतो. पण जेव्हा आपण जे अयोग्य गोष्टी आहे त्या पकडायला जातो, तेव्हा आपल्यालाच त्याचा परिणाम भोगावा लागणार आहे. मग ते पाप होऊन जातं आणि त्या पापाचे दुष्परिणाम आपल्याला प्रत्येकाला भोगावे लागणार. तर अं, तर बऱ्याच वेळेस असं आपण स्वाभाविक आहे बघतो की अवैध संग करणे किंवा लोकांना इंद्रियावर संयम नाही आणि मग त्यामुळं स्वतः जीवन बर्बाद करावं लागतंय. स्थिती अशी आहे. त्यामुळे या 6 वेगांचं कशामुळे एवढं त्यांनी सुर गोस्वामींनी सांगितलंय, कारण हे 6 वेग संयम करणं खूप महत्वाचं आहे. तर दुःख योगो भोवती दुःख, भगवान सांगतात की आपल्याला दुःख नाहीसं करू शकतो. पण जर आपण या 6 वेगावर जर संयम नाही केला तर क्लेश म्हणजे आपल्याला असन्नपी क्लेशदा म्हणजे आपल्याला जेव्हा अत्याहार करतो किंवा असे या 6 वेगावर संयम नाही करत तर आपल्याला त्याचा क्लेश म्हणजे दुःखच दुःख मिळणार आहे. तर आपलं खूप भाग्य आहे की आपल्याला श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांद्वारे, ग्रंथाद्वारे, त्यांच्या शिष्यांद्वारे, गुरुजनांद्वारे आपल्याला सर्व हे समजायला मिळायला लागले, जेणेकरून आपण एक चांगलं जीवन जगण्याची आपल्याला एक दिशा मिळते. तर हम्म, तर ही का ऍक्च्युली का होतं, कारण हे लालसा म्हणजे लोभ एवढा आहे ना, त्यामुळे लोकांना समाधान नाहीये. कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा लोभ वाढतो ना, तेव्हा लोकांना समाधान मिळत नाही आणि मग समाधान न मिळाल्यामुळं मग लोक पाप करतात. तर तर जसं खाण्याबाबतीत म्हणा किंवा भोग करण्याच्या बाबतीत म्हणा किंवा ऐषाराम किंवा पैसा, जमीन यासाठी लोक खूप जास्त प्रयत्न करतात आणि त्यामुळं मग बघतो आपण की ऍक्च्युली बऱ्याच वेळेस लोकांना दुःख भोगावं लागणार आहे. तर जसं हे सांगितलंय युधिष्ठिर महाराज, आपण बघतो कशा प्रकारे दुर्योधन जे होता, दुर्योधनाने काय केलं की दुर्योधन युधिष्ठिर महाराज किंवा पांडवांना काहीच द्यायला नको म्हणता, त्यांना थोडीशी पण जमीन द्यायची नाही. त्यांना अं, म्हणजे इव्हन सुईच्या टोका एवढी पण जमीन द्यायला तो तयार नव्हता. पण जर आपण बघितलं युधिष्ठिर महाराजांना जर समजा त्यांना राजा बनवलं असतं, युधिष्ठिर महाराज सर्वांवर प्रेम करायचे. त्यांनी साहजिकच दुर्योधनाला पण जमीन दिली असती. त्यांच्या 100 त्यांच्या ज्या बाकी 99 भाऊंना पण जमीन दिली असती. पण दुर्योधन मात्र एवढा भोग करण्याच्या याच्यामध्ये त्याला सीमाच नव्हती. आणि त्याला असं म्हणजे देण्याचा भाव किंवा आपापसात वाटून घेण्याचा भाव असं काही नाही. उलट स्वतः स्वार्थी एवढा होता की म्हणजे एवढी स्वतःच्या म्हणजे अ, भावाचं पण त्याला हे नाही राहिलं, स्थिती अशी. तर
आपण बघतोय कितीतरी अफजल खानाने पण कशा प्रकारे स्वार्थी, एवढा स्वार्थी की स्वतःच्या वडिलांना, भावांना, सगळ्यांना मारून स्वतःचे भोग करण्यामध्ये. तर ही स्थिती अशी, तर ही ऍक्च्युली स्वार्थीपणा हा किती हे आहे की आपण दुसऱ्याचा काहीच विचार करत नाही. तर तर ऍक्च्युली सांगितलंय, प्रत्येकाच्या गरजा पुरवण्यासाठी मुबलक देवाने दिलेलं आहे. पण एका व्यक्तीचं एका व्यक्तीचं जे म्हणजे जे लोभ आहे ना, तर ते पुरवण्याकरिता सगळं दिलं तरी ते कमी आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये सांगितलंय, देर इज इनफ फॉर एव्हरी वन्स नीड, बट नॉट फॉर एनी वन मॅन्स ग्रीड. म्हणजे एका व्यक्तीचा जो लोभ आहे, तर त्याला सगळं दिलं तरी कमीच पडणार आहे. पण सगळ्या व्यक्तींच्या गरजा पुरवण्यासाठी देवाने सगळी काही व्यवस्था केलेली आहे. तर अशा प्रकारे हे समाज रचना आहे. तर ऍक्च्युली जी जीभ आहे ना, त्या जिभेच्या चोचले पुरवण्यासाठी आपण एवढे अफाट लोक कष्ट करतात. हरे कृष्ण. कोणीतरी म्यूट नाही केलेलं. आवाज येते. हरे कृष्ण. हा. तर हम्म. तर जिव्हाला वेगवेगळे नवीन नवीन चव पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचं रस पाहिजे. पण जर आपण बघितलं तर पोटाला अ, काही म्हणजे आपल्याला काहीतरी, जसं आपण म्हणतो ना, लोक खाण्यासाठी खातात का जगण्यासाठी खातात, तर हे दोन गोष्टी आहेत. पण जेव्हा जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या नवीन नवीन रस आणि वेगवेगळ्या वेगवेगळे ॲटम बघण्यामध्ये जेव्हा हे होतात, तर तेव्हा मात्र मग त्याला खूप कबाड कष्ट करावे लागते. आणि ते सर्व भागण्यासाठी त्याला सर्व सगळं सहन करावं लागतंय. तर त्याच्यामुळे सांगितलंय की अं, जे खूप म्हणजे अं, पौष्टिक, म्हणजे साधी आणि उच्च विचारसरणी सांगितलेलं आहे. पण जो व्यक्ती खूप जास्त, काय म्हणतो त्याला आपण, पॉप्युलंट, म्हणजे खूपच जास्त आपण असं भोजन केलं, तर मग ते जिभेला रोज रोज असंच केलं, तर मग एक सवय लागून जाते. जसं कुणी अमेरिकेला गेलं, तर अमेरिकेतून एवढ्या चांगल्या राहण्याच्या सवयी लागतात की तेव्हा ते जेव्हा कधी भारतात आले तर त्यांना राहायला नको वाटतं इथे. तर इथं त्यांच्या गावी यायला नको वाटतं, कारण त्याला सवय लागली. बऱ्याच लोकांना एसीची सवय लागते. तेव्हा एसीला जेव्हा लाईट गेली किंवा काही काही वेळेस एसी मिळत नाही राहायला, तर लोकांना सहन होत नाही ते तिथं तर राहायला. तर का? कारण एवढं आपण आसक्त होऊन जातो कुठल्याही गोष्टीला. तर त्याच्यामुळं आपण पहिले लोक जगायचे जीवन कसल्याही स्थितीमध्ये जगायचे. लाईट तर नव्हतीच पहिल्यांदा, बिना लाईटचं पण जगायचे. पण काही काही ठिकाणी आपण बघतो, अमेरिकेसारख्या ठिकाणी थोडा वेळ ब्लॅकआउट झालं म्हणजे पूर्ण सगळी लाईट गेली, सगळे लोक एवढे, म्हणजे त्यांना जीव की प्राण हरवल्यासारखं झालं. म्हणजे लोकांनी लाईटी फोडल्या, काय काय नको ते केलं. का? कारण त्यांना सहन झालं नाही, बिना लाईटचं कसं राहायचं. म्हणजे ट्यूबा फोडल्या, हे सर्व खूप, म्हणजे समाजामध्ये त्यांनी हे केलं. तर तर एखाद्या गोष्टीला आपण आसक्त सहज बनून जातो. तर त्यासाठी असं नाही म्हणायचं, म्हणजे शास्त्र असं सांगत नाही की सगळं सोडा आता आणि जंगलात जावा किंवा ग्रामीण भागात जाऊन राहा, असं पण नाही. पण आपण आसक्ती सुटली पाहिजे. जसं आपण अंबरीश महाराज बघतो. अंबरीश महाराज हे पृथ्वीचे राजे होते. ते फक्त एका देशाचे पंतप्रधान नव्हते किंवा मुख्यमंत्री नव्हते, एका ह्याचे राज्याचे. तर ते पूर्ण पृथ्वीचे राजे होते. पण त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी होत्या भोग करण्यासाठी. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी होत्या त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी. पण त्यांनी सगळ्या गोष्टींचा उगम भगवंताला बघितलं, आणि त्या सगळ्या गोष्टींचा जो उद्देश आहे तो बघितला, भगवंताची सेवा. आणि भगवंताची सेवा एवढी ते करण्यामध्ये मग्न असायचे की त्यांनी स्वतःला कधीच काही भोग करण्यासाठी वापरलं नाही. त्यांनी सगळे त्यांचे इंद्रिय भगवंताच्या सेवेसाठी लावले.
आणि सगळ्या गोष्टी भगवंताच्या आणि प्रजेच्या सेवेसाठी लावला. तर अशा प्रकारे अमरीश महाराज पण आपण बघतो की त्यांनी सगळं काही भगवंतासाठी लावलं. त्यामुळं आपल्याकडं असं नाही म्हणायचं सांगितलं शास्त्राने की सगळं सोडून द्या, त्याग करा, आता हे सगळं भयानक आहे, आता हे वापरलं तर तुम्हाला त्याची आसक्ती निर्माण होईल. नाही, पण आपल्याला पहिल्यापासून आपल्याला या गोष्टींचं भान राहिलं पाहिजे. जसं परीक्षित महाराज आहे, पृथ्वीचे राजे होते आणि जेव्हा त्यांना शाप मिळाला 7 दिवसात मरण येणार आहे, तर त्यांनी लगेच सोडू शकले. हे सगळं राज्य सोडलं, दार सोडलं, घर सोडलं, सगळे घरचे सोडले, मंत्री सोडले, सगळं सोडून ते जंगलात गेले. लगेचच्या लगेच सोडणं अवघड आहे. हं? तर पॅकिंग करा आणि अच्छा आज निघून जावं म्हणलं तर खूप अवघड आहे ते सोडणं. व्रजवासी सोडले, व्रजवासी पण सोडू शकले होते. व्रजवासियांना जेव्हा सांगितलं की एवढे लोक, एवढे राक्षस येत आहेत रोजच्या रोज कृष्णाला मारायला, तर आपण नंद आणि उपनंद आणि बाकी सर्व जे वरिष्ठ लोक होते त्यांनी एक मीटिंग केली, गोष्टी केली आणि त्यांनी सांगितलं की रोज इथे कुणी ना कुणी राक्षस यायला लागले, तर आपण काय करू, आता आपण हे जागा सोडून जाऊ. कोणीच म्हणलं नाही की अरे आम्ही आजच शेत नांगरलंय आणि त्याच्यात बी टाकलंय आणि तुम्ही सांगताय घर आजच्या सोडा, दार सोडा, शेत सोडा, विसरा आणि चला. असं तुम्ही कसं काय बोलू शकता? तुम्हाला काही आहे का बोलायला? घर दार गुरं सोडं सगळं सोडायचं आणि निघायचं. तर कोणीच नाही, सगळ्यांनी म्हणले हा साधू साधू, म्हणजे सगळ्यांचा तुमचा जय जयकार असो, तुम्ही जे बोलताय ते आम्ही सगळ्यांनी स्वीकारलंय. आणि सगळेच आज मीटिंग झाली सकाळी, संध्याकाळी सगळे निघून इथून त्या सगळ्या महामंडळ सगळ्यांना सोडून गेले वृंदावनमध्ये. तर आपण बघतो की ब- भक्तांना आसक्ती नाही आहे. भक्तांना आसक्ती आहे की भगवंता. तर असं आपल्यावर कोणी विचार करत नाही आपल्याला, असं कोणी आणि विचारणार पण नाही. कारण आपली एवढी शरणागती नाहीये. ब्रजवासींची शरणागती होती त्यामुळे ते करू शकले होते. आपण जर दाखवायला गेलं तर आज आपण जाऊ पण उद्या लगेच वापस येऊ. तर आपण ते नकल नाही करायची कुठल्याही गोष्टीची. भक्तीमध्ये आपल्याला नकल कुठलीच करायची नाहीये. आपली पातळी आपल्याला समजायची आहे. मी किती पाण्यामध्ये, मी किती सखोल आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे. आणि नेहमी भक्तीमध्ये आपल्याला कुणी कुठे आपले उच्च भक्त आहेत. त्यामुळे आपल्याला ते खूप आपलं योग्यता आहे की आपल्याला भाग्य आहे की आपल्याला कुणाला कुठे बघायचं आहे आणि त्यांना बघून आपल्याला भक्तीमध्ये पुढे जायचं आहे. आध्यात्मिक जगतामध्ये आपल्याला वरच्या भक्तांना बघून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे. भौतिक जगामध्ये लोक खालच्या लोकांना बघून प्रेरणा घेतात. त्याच्यापेक्षा मी किती चांगला आहे, मी किती महान आहे. पण आध्यात्मिक जगतामध्ये वेगळं आहे. भौतिक जगाचं जे आहे नियम तो उलटा आहे. लोक बघतात की अरे त्याच्यापेक्षा मी किती श्रेष्ठ आहे आणि त्याचं नाव गुणगान गायला जातं. आध्यात्मिक जगतामध्ये जेवढं आपण दासानुदास बनू, जेवढा आपण नंबर बनू, तेवढं आपलं महानता म्हणजे महानता भगवंत महान समजतं आपल्याला. भौतिक जगासारखं नाही. भौतिक जगामध्ये लोक जे उच्च पदावर जातात, जे मोठं काहीतरी काम करतात, तर त्यांनाच उच्च मानलं जातं. आध्यात्मिक जगतामध्ये जसं आपण बघतो, मागच्या वेळेस आपण टिटवीचं उदाहरण दिलं बघा, टिटवी आणि हनुमानाचं. सर टिटवी किंवा ते खारुताई, तिचं पण गुणगान रामने केलं आणि हनुमानाचं पण केलं. तर आपण कुणी शिक्षित असू द्या, कुणी अशिक्षित असू द्या, कुणी उच्च पदावर असू द्या, कुणी खालच्या पदावर असू द्या, कुणी स्त्री पुरुष, छोटा मुलगा, वृद्ध व्यक्ती, तर सर्वांना भक्तीमध्ये एक पात्रता आहे आणि भक्ती करण्यामध्ये त्यांना सगळ्यांना योग्यता आहे. तर अशा या भक्तीला आपल्याला मिळाले आणि ती करण्यासाठी आपल्याला आचार्यांचे पुस्तकं, ग्रंथ मिळत आहे. ते हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. तर आता आपण या अ, पुस्तकामध्ये आपण जाणार आहे. हे जे राजशंकरूंचं, तर प्रभूजी सांगतात की दुसरा जो श्लोक आहे, तर तो आपल्याला आपल्या भौतिक भक्तीमध्ये काय बाधा येतात, तर त्याबद्दल सांगत आहे. आपण जर मन आणि इंद्रिय संयम नाही केलं तर काय होईल. तर आपल्या स्वतःच्या इच्छेने आपण आपल्या स्वतःच्या इच्छेने आपण या भौतिक जगाच्या प्रभावाखाली आपण आलेलो आहे. भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली आलेलो आहे. आपण तटस्थ आहे. आपण
आपण म्हणजे भगवंताची एक अंतरंग शक्ती असते, बहिरंग शक्ती आहे. आपण तटस्थ असल्यामुळं आपल्या इच्छेने आपण या भौतिक शक्तीच्या खाली प्रभावाखाली आपण आलेलो आहे. आणि त्याच्या प्रभावाखाली आपल्याला मग हे शरीराचे जे काही गरज आहेत ते आपल्याला भोगावं लागणार आहे. तर त्यासाठी इथं बघा खाली लिहिलेलं आहे, दोन दोन लोक भांडतायत. चित्रामध्ये खाली बघतोय आपण. तर अं, दोन एकमेकाला भांडतायत. तर वाचो वेगम. तर जेव्हा म्हणजे बोलण्यावर आपल्याला सेम नाही तर मग भांडणं करतात लोक. शब्दांनी भांडणं करतात पहिलं. ते जास्त झालं की मग हाताने पायाने सगळ्यांनी भांडणं चालू होतात. तर हे वाचा वेगम नाही, वेग वाचावर संयम नाहीये, बोलण्यावर संयम नाही, मग ते हे करणार. खाली बघतो आपण ते कशा प्रकारे हा फोनमध्ये ओरडतोय, चिडतोय, रागवतोय. तर म्हणजे वेग आपले बाहेर येतात, प्रकट होतात. आणि त्याच्यामुळे संयम करणं खूप महत्वाचं आहे. तिसऱ्या चित्रामध्ये बघतोय आपण, तो खाण्यामध्ये एवढा रत आहे. अं, अत्याहार. तर अति आहार, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला तर हो, तो आपल्याला त्याची फळं भोगवणार आहे. तर त्याच्यामुळे सांगितलंय, बघा ते शर्ट पण बाहेर, म्हणजे एवढं पोट बाहेर आलंय ते शर्ट पण पुरत नाहीये. आणि शेवटी मग आता एवढं खाऊन काय होणार? तर खाल्ल्यानंतर एवढं खाल्लं, जास्त खाल्लं की मग झोपावं लागतंय. मग ओव्हर स्लिपिंग, म्हणजे पुन्हा मग आळशीपणा येणार. जास्त खाल्ल्याने आळशीपणा येतो. मग आळशीपणा आला की झोप. आणि नंतर बघतो आपण कशा प्रकारे एखाद्याला काम भोगायची इच्छा असेल तर तो नियमाच्या पलीकडे जातो. तर हे स्थिती आज आपण समाजामध्ये बघत आहे. तर हो, म्हणजे अत्याहार केला तर ते अभ्यास म्हणजे बऱ्याच वेळेस जॉबवर पण अ, लोकांना झोप येते. ड्रायव्हरला पण कधी झोप घ्यावी लागते, नाही तर मग ते ॲक्सिडेंट होण्याचा प्रयत्न आहे. तर जेव्हा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला तर त्याला भोगावं लागणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर सांगितलंय कशा प्रकारे आपल्या ज्या रोजच्या गरजा आहेत, तर त्या आपण बहुतेक म्हणजे गरजा आपण पूर्ण करू शकतो आणि प्रगती करू शकतो. हम्म, अं, ह्या भौतिक जगाच्या बंधनापासून न न बंधन न पडता आपण या रोजच्या गरजा आपण पूर्ण करू शकतो. तर त्या कशा करायच्या? तर तर सांगितल्याप्रमाणे आपण आता हे पण बोलत होतो की प्रसाद खाणे जिभेसाठी, हं, हं, वाचो वेगम मनसा. मनाला आपल्याला भगवंताच्या भक्तीबद्दल ट्रेनिंग देणे, म्हणजे खास करून नामजप, अं, भगवंताच्या कथा, जिव्हा वेगम, भगवंताचा प्रसादच खाणे आणि भगवंताच्या बद्दलचं गुणगान गाणे. तर हे सर्व या सर्वांद्वारे आपण याच्यावर मात करू शकतो. तर आता दुसरा जो श्लोक आहे, दुसऱ्या श्लोकमध्ये आपण आता बघूया. अं, तर उपदेशामृत दुसरा श्लोक. सर्वांनी माझ्या मागे मानायचा प्रयत्न करा. अत्याहार प्रयासश्च अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह प्रजल्पो प्रजल्पो नियमाग्रह नियमाग्रह संगश्च लौल्यश्च जनसंघर्षश्च लौल्यश्च जनसंघर्षलौल्यश्च षड्भिर्भक्तिर्विनश्यति. षडभिर्भक्तिर्विनश्यति. विनशती. अति आहार म्हणजे अत्याहार किंवा अत्याधिक संग्रह, म्हणजे खाण्यासाठीच नाही तर कुठल्या गोष्टी संग्रह करणं हा पण अतिआहारामध्ये पकडला जातो. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा जेव्हा गरजापेक्षा जास्त आपण त्याचा संग्रह करतो तर त्याला आपल्याला तो अत्याहार झाला. समजा एक पोतं पाणी त्यात आता एखादं पोतं खाली पडलं आणि ते फुटलं आणि त्याच्यातले दाणे बाहेर पडले. तर गहू होते, गहू, तर गव्हाचे दाणे बाहेर पडले. तर त्या त्या व्यक्तीनं तसंच सोडलं ते आणि तो निघून गेला.
तर एक चिमणी आली, तर त्यांनी एक दोन दाणे घेऊन निघून गेली. गाय आली, तर थोडंसं खाऊन निघून गेली. पण माणूस आला, तर त्यांनी काय केलं असेल? ते पूर्ण गव्हाचा पोत गोष्टीच घेऊन उचलून घरी घेऊन गेले. अं, तर त्यांनी पोतच उचलून घेऊन गेला. तर ऍक्च्युली ही जी साठवायची जी, म्हणजे ऑफकोर्स आपण साठवलं पाहिजे, साठवलं नाही असं नाही, पण आपण जेव्हा गरजेपेक्षा जास्त घेतो, तर तेव्हा मग त्याचं सगळं त्याचं सांभाळ करणं, पुन्हा जर काही त्याचं सांभाळणं झालं नाही तर त्याचं त्याचं पुन्हा टेन्शन येतं. तर आपण त्या ग्रस्त जीवनामध्ये आपल्याला आपली घ्यावं लागते, काळजी घ्यावी लागते. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक जेव्हा करतो, तर तेव्हा ते आपल्याला पुढे खूप त्याचा परिणाम भोगावा लागणार आहे. तर अत्याहार, प्रयास म्हणजे अत्याधिक प्रयास. म्हणजे हानी. प्रजल्प किंवा व्यर्थ बडबड. नियम म्हणजे नियम अथवा विधिविधाने. आग्रह, अत्याधिक आसक्ती किंवा आग्रह. उपेक्षा, दुर्लक्ष. जनसंघ, विषयी या सांसारिक लोकांशी संगती. म्हणजे आणि लौल्य म्हणजे लौल्य किंवा प्रबळ लोलुपता. म्हणजे आणि षडबी या सहामुळे भक्ती, भक्तिमय सेवा विनश्यती, नष्ट होते. अनुवाद वाचा. हरे कृष्णा. अनुवाद कोण वाचायचं? वाचा. वाचू प्रभूजी. वाचा म्हणजे. अनुवाद. जेव्हा मनुष्य खालील 6 क्रियांमध्ये अतिशय लिप्त होतो, तेव्हा त्याची भक्तिमय सेवा नष्ट होते. 1. आवश्यकतेपेक्षा अधिक खाणे किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक धनसंग्रह करणे. 2. ज्या ऐहिक गोष्टी प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे, त्या प्राप्त करण्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक खडतर प्रयत्न करणे. 3. सांसारिक विषयांच्या बाबतीत अनावश्यक गोष्टी बोलणे. 4. आध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष न देता शास्त्रातील विधिविधानांचे केवळ नावापुरते पालन करणे किंवा शास्त्रातील विधिविधानांचे उल्लंघन करून स्वतंत्र अथवा लहरी आचरण करणे. 5. कृष्ण भावनेमध्ये स्वारस्थ नसणाऱ्या विषयी लोकांशी संग करणे. आणि 6. ऐहिक गोष्टीच्या प्राप्तीची लालसा करणे. धन्यवाद. तर ठीक आहे प्रभूजी, थोडंसं आणखी तात्पर्य पण कोणी दुसऱ्याने वाचाल. तात्पर्य हो, वाचू का? दुसरे भक्त वाचले. ठीक आहे, वाचा. हा, वाचतो मी प्रभूजी. मानवी जीवनाचे उद्दिष्ट साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे आहे. सर्व बद्ध जीव भगवंतांच्या तिसऱ्या शक्तीच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे या भौतिक जगताची रचनाच अशा रीतीने करण्यात आली आहे की प्रत्येक मनुष्याला कर्म करणे भागच आहे. भगवंतांच्या 3 मूलभूत शक्ती आहेत. पहिल्या शक्तीला अंतरंगा शक्ती, दुसरीला तटस्थ शक्ती आणि तिसऱ्या शक्तीला बहिरंगा शक्ती असे म्हणतात. जीव तटस्थ शक्तीमध्ये येतात आणि ते अंतरंगा व बहिरंगा शक्तीच्या मध्ये स्थित आहेत. भगवंतांचे नित्य सेवक या नात्याने भगवंतांच्या अधीन असणाऱ्या जीवात्म्यांना अंतरंगा किंवा बहिरंगा शक्तीच्या नियंत्रणाखाली राहावे लागते. जेव्हा ते भगवंतांच्या अंतरंगा शक्तीच्या नियंत्रणाखाली असतात, तेव्हा ते आपले स्वाभाविक व स्वरूप स्थितीतील कार्य करतात. भगवत सेवेमध्ये अहर्निश संलग्न असणे हे जीवाचे स्वाभाविक कार्य होय. या बाबतीत भगवद्गीतेत 9.13 सांगितले आहे की महात्मानस्तु महात्मानस्तु मां पार्थ मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः प्रकृतिमाश्रिता भजन्ति भजन्त्यं अनन्यमनसो अन्यमनसो ज्ञात्वा ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. भूतादिमव्ययम्. हे पार्थ, मोहग्रस्त न झालेले महात्मेजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तिमय सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न झालेले असतात, कारण ते मला आद्य आणि अविनाशी पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतात. धन्यवाद प्रभूजी. आणखी दुसरं कोणी आणखी एक पॅरेग्राफ. हरे कृष्ण प्रभूजी, वाचू का मी? जी, वाचा म्हणजे. महात्मा हा शब्द विशाल मन असणाऱ्या मनुष्याचा सूचक आहे. संकुचित मन असणाऱ्या मनुष्याचा नव्हे. इंद्रिय तृप्तीत सदैव दंग असलेले संकुचित वृत्तीचे लोक कधी कधी राष्ट्रवाद, परोपकारवाद,
मानवतावाद किंवा अशा काही वादांच्या नावाखाली परोपकार करण्याकरता आपल्या कार्याचा विस्तार करतात. इतरांच्या इंद्रिय तृप्तीकरता ते आपल्या इंद्रिय तृप्तीचाही त्याग करतात. उदाहरणार्थ आपल्या कुटुंबीय, जात किंवा राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय समाजाच्या तृप्तीसाठी ते वैयक्तिक इंद्रिय तृप्तीचाही त्याग करू शकतात. वस्तुतः वैयक्तिक ते जातीय ते सामाजिक अशी ही सारी विस्तारित इंद्रिय तृप्तीच आहे. भौतिकदृष्ट्या हे सर्व अत्यंत चांगले असेल, परंतु अशा गोष्टींना मुळीच आध्यात्मिक महत्त्व नसते. अशा सर्व कार्यांचा वैयक्तिक अथवा विस्तारित इंद्रिय तृप्ती हा आधार असतो. जेव्हा मनुष्य भगवंताच्या इंद्रियांना तृप्त करतो, तेव्हाच त्याला महात्मा अथवा विशाल हृदयाचा मनुष्य असे म्हणता येते. भगवद्गीतेच्या धन्यवाद. उपरोक्त हां, येस मॅडम, धन्यवाद. तर याच्यामध्ये प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये लिहिले आहे की मानवी जीवनाचं उद्दिष्ट आहे साधी राहणी, उच्च विचारसरणी. तर आपण नेहमी तटस्थ असल्यामुळे एकतर जसं मी सांगितलं, आपल्याला एकतर अंतरंग शक्ती किंवा बहिरंग शक्ती याच्या अध्यक्षतेखाली आपल्याला राहावं लागणार आहे. तर आपण आपलं शाश्वत रूप आहे जिवेर स्वरूपे कृष्ण नित्यदास, भगवंताचा नित्य सेवक, अशा प्रकारे आपलं स्वरूप आहे. पण दुर्दैवानं आपण जेव्हा हे विसरतो तेव्हा आपण बहिरंग शक्तीच्या नियंत्रणाखाली राहत येतो. तर त्यासाठी आपल्याला आपल्या स्वाभाविक स्थितीमध्ये आणि स्वरूप स्थितीमध्ये जर आपल्याला यायचं असेल तर आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपण हे शरीर नाही आहे, आपण आत्मा आहे, भगवंताचे नित्य दास आहे, नित्य अंश आहे. ज्यामुळे इथं प्रभुपाद लिहितात, भगवत सेवेमध्ये अहर्निश संलग्न असणे हे जीवाचे स्वाभाविक कार्य होय. म्हणजे प्रभुपाद सांगायचे, आमचे भक्त इस्कॉनमध्ये 24 घंटे भगवंताच्या सेवेमध्ये आहेत. मग ते फक्त सांगायचे नाही ब्रह्मचार्यांचं किंवा संन्यासाचं, ते म्हणायचे इवन गृहस्थ जे आहेत ते पण पूर्णपणे समर्पित आहेत. तर अशा प्रकारे आपण बघतो की प्रभुपादांनी एवढा प्रचार केला. मागे पण मी सांगत होतो की अमेरिकेमध्ये जेव्हा ते गेले तेव्हा तिथं वातावरण होतं, 30 वर्षापेक्षा कोणी जर जास्त असेल वयाचं तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, अशा प्रकारे पूर्ण प्रथा होती इथे. आणि प्रभुपाद मात्र 70 वर्षाचे होते. पण का? कारण त्यांनी बघितलं हा व्यक्ती जो आहे हा एक निस्वार्थी व्यक्ती आहे आणि तो आलाय स्वतःसाठी नाही आला, स्वतःचं नाव त्याला कमवायचं नाही, त्याला तो आमच्यासाठी आलेला आहे. आणि त्यांनी एवढं त्यांच्या सेवा केली, त्यांना त्यांना बोलवणं क्लाससाठी, त्यांचं क्लास दिला, त्यांच्यासाठी प्रसाद बनवला, त्यांचे भांडे धुतले. ते एवढं सगळं केल्यानं त्यांचं हृदय पिघळलं. आणि मग कितीतरी महिन्यानंतर एक भक्त आले आणि म्हणायला लागले, स्वामीजी, आम्ही तुम्हाला मदत करू का हे प्लेट धुण्यासाठी? ते म्हणले, हां, मी बऱ्याच दिवसापासून मी वाट बघत होतो केव्हा कोणीतरी मला मदत करेल म्हणून. तर तेव्हा मग ते आल्यानंतर त्यांनी मात्र त्यांना सेवेमध्ये लावलं. तर प्रभुपादांसाठी ते काही करून करायला तयार होते. आपण बघतो त्यांनी अमेरिका सोडून भारतात आले फक्त प्रभुपादांची इच्छा होते म्हणून. आणि त्यांना म्हणायचे हे जसं पांढरे हत्ती असं ते नाचतायत. तर कारण त्यांचं शरीर पांढरं होतं अमेरिकेतल्या भक्तांचं. तर आणि ते सगळे एवढे शरणागत होते भक्त प्रभुपादांना, काही पण करायला तयार. आपण बघतो 2 महिन्याच्या भक्तीमध्ये प्रभुपादांनी 3 जोडप्यांना सांगितलं, तुम्ही लंडनला जा आणि नवीन सेंटर उघडा. आता 2 महिनेच प्रचार झालेत त्यांना. असं नाही की त्यांची दीक्षा झाली आहे, त्यांना सगळं काही त्यांना सगळं माहिती आहे. त्यांचे भक्तिशास्त्री झाले, भक्तिवैभव झाले, काहीच नाही. त्यांना काहीच म्हणजे आहे, थोडीशी ट्रेनिंग आहे, थोडंसं माहिती आहे. पण तरी पण तेवढ्या ज्ञानावरून त्यांना सांगितलं गेलं, तुम्ही जावा आणि लंडनमध्ये नवीन सेंटर उघडा. आणि त्यांच्याकडे छोटीशी मुलगी होती. छोट्या मुलीला कसं घेऊन जायचं, तिथं कुठं तिचा सांभाळ करायचा, काय करायचं.
पण त्यांनी एवढे शरणागत की ते निघून गेले आणि त्यांना पैसा पण दिला नाही. असं नाही की त्यांना खूप पैशाची सोय केली, राहायचं कुठं, खायचं काय, काहीच नाही. सगळं त्यांना शोधायचंय. आणि इथं मी एक उदाहरण पण दिलं भागवतम क्लासमध्ये. मंदाकिनी माताजी मंदाकिनी माताजी होत्या, तर त्या फ्रान्सच्या माताजी, त्यांना रशियाचं काहीच माहीत नाही ज्ञान. आणि प्रभुपाद जेव्हा रशियामध्ये गेले होते, तेव्हा रशियामध्ये ते प्रचार करायला गेले, पण त्यांना तिथं खूप मिलिटरीचा कडक बंदोबस्त. हं. तर तिथं त्यांना बाहेर पण येऊच दिलं नाही त्यांना. त्यांना तिथे KGB नावाचे जे संस्था होती मिलिटरी सारखे, तर त्यांनी त्यांना घराच्या बाहेर येऊच दिले नाही, हॉटेलच्या बाहेर. तर त्यांना भेटण्यासाठी एक एका मुलाला त्यांनी घेऊन आले. श्यामसुंदर पूजे होते प्रभुपादांचे शिष्य, तर त्यांनी एका मुलाला घेऊन आले. तर त्या मुलाला प्रचार केला प्रभुपादांनी 3 तास. रशियाचा होता तो. आणि त्यांना 3 तास प्रचार केल्यानंतर त्याला खूप इच्छा झाली. मग जेव्हा जे प्रभुपाद निघाले, तेव्हा त्यांनी त्यांनी त्यांना म्हणले, ॲक्च्युली स्वामीजी, मी तुम्हाला काहीतरी मदत करण्याची इच्छा आहे मला. तर मी तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतो सांगा. तर ते म्हणले, तुम्ही रशियामध्ये प्रचार करा म्हणे. आता रशियामध्ये प्रचार करायचा म्हणजे काही सोपा नाही आहे. तिथं तर एवढं कडक बंदोबस्त, कारण सगळे ख्रिश्चन लोक. तिथं भगवद्गीताचं नाव काढायचं हे नाही. तर त्यांना सांगितलं तुम्ही प्रचार करा. तर ते म्हणले ठीक आहे, मला काय करायचं, मी एकटा असल्यामुळे मला वाटतं की मला एक कोणतरी पार्टनर पाहिजे. मग मला पार्टनर मिळाला, तर मग आम्ही दोघं मग मिळून करू शकू. तर पार्टनर म्हणजे काय, तर लग्न केलं, मला लग्न करायचं जेणेकरून मला पार्टनर मिळेल. मग आम्ही दोघं प्रचार करू. तर आता लग्न करायचं, भक्ताचं लग्न करायचं आहे, तर मग कोणतरी भक्तच शोधायला पाहिजे. तर मग प्रभुपाद जेव्हा गेले वापस अमेरिकेला, तर तेव्हा मंदाकिनी माताजी होत्या लंडनला. लंडनला त्या अं, लंडनला राधा अं, राधाकृष्णाच्या त्या सेवा करायच्या. खूप मोठे विग्रह होते ते राधाकृष्ण, त्यांची सेवा करायच्या त्या. तर त्यांनी प्रार्थना केली होती तिथं, की प्रभुपादांनी मला जर काही विचारलं, तर मी त्यांना नाही म्हणायला नाही पाहिजे. मी त्यांना हो म्हणेल. आणि मला त्यांनी अशी काहीतरी एखादी आज्ञा द्यावी, जी माझ्या स्वीकारण्याच्या थोडंसं पलीकडची आहे. तर अशा प्रकारे पण मी त्यांना नाही म्हणू नये. मी होच म्हणावं आणि ते करण्याची मला शक्ती मिळावी. अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली होती भगवंतांना. तर जेव्हा प्रभुपाद आले, त्यांनी बोलवलं, मंदाकिनी इकडे आहे म्हणे. तर काय म्हणे, तर बघ, एक रशियामध्ये एक एक अनंत शांती नावाचा एक भक्त आहे. तर त्यांना जाऊन तुम्ही त्यांना मदत करायची आहे प्रचार करायला. आता त्या बोलल्या नाही की अरे मी फ्रान्सची आहे, मला रशियाचं काहीच माहित नाही, रशियन येत नाही मला. आणि रशियामध्ये फ्रान्सवाल्यांना अलाउड नाही जायला, युद्ध चालू होतं. तर खूप वातावरण बिघडलेलं एकदम. असं खूप स्थिती खूप हे होती. लोक दुसऱ्या देशाची अलाव करत नव्हते. तर ते म्हणे की असं त्यांनी काहीच बोलले नाही. प्रभुपादांनी सांगितलंय, स्वीकारलं लगेच. आणि त्या गेल्या आणि त्यांची लग्न केलं. आणि कारण ह्या शारीरिकदृष्ट्या फ्रान्सच्या होत्या, त्यामुळे त्यांना 6च महिने राहायला तिथं परवानगी मिळाली. त्याच्यानंतर ते कधीच एकत्र आले नाही. आणि त्यानंतर मग काही वर्षानंतर अन्न यांनी शरीर पण सोडलं प्रभूजी. पण त्यांनी खूप मोठा प्रचार केला. आज भारतापेक्षा दुसरा नंबर जो आहे भक्तीमध्ये, तर तो रशियाचा नंबर आहे. कितीतरी लोक भक्तीमध्ये आहेत. तर एका भक्तामुळे, एक भक्त जो बनला, जो श्री प्रभुपादांनी त्यांना 3 घंटे प्रचार केला, तो सुद्धा त्यांना बाहेर जायची परवानगी नव्हती, रूम मध्ये एका हॉटेलमध्ये बसवून त्यांना प्रचार केला. आणि त्या भक्ताला मदत करण्यासाठी प्रभुपादांनी त्यांच्या शिष्याला पाठवलं, मंदाकिनी माताजी. आणि आज पण त्या मंदाकिनी माता ज्या आहेत, त्या खूप त्यांना गर्वाने सांगतात की प्रभुपादांनी मला वाचवलं. आणि प्रभुपादांनी मला एक आज्ञा दिली होती, जी आज्ञा
पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न केले म्हणून. तर एवढ्या खुशीने सांगतात ते. तर सांगायचा उद्देश आहे की गुरुच्या प्रती जेवढा आपण आदर सन्मान देतो, गुरूंना शरण जातो, तेवढं आपण या भौतिक जगाच्या प्रभावापासून परे परे जातो आणि आपण अंतरंग शक्तीच्या खाली जातो. अंतरंग शक्तीच्या प्रभावाखाली होतो आपण. तर त्यासाठी इथे प्रभुपाद लिहितात, आपली स्वरूप स्थिती, स्वाभाविक स्थिती आहे ही अंतरंग शक्तीच्या खाली असणे. त्यामुळे हा श्लोकमध्ये पण सांगितलंय, भगवान सांगतात, महात्मानस्तु मां पार्थ दैवीन प्रकृती आश्रिता. जे महात्मा लोक असतात तर ते दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. त्यांचं त्यांचं लक्षण काय आहे? भजन ते अनन्य मनसो, संपूर्णपणे ते संलग्न असतात सेवेमध्ये. तर कारण ते त्यांना जाणतात की भगवंत हे आद्य आहेत, म्हणजे सर्वात पहिले आहेत आणि अविनाशी आहेत, त्यांचा नाश कधीच होणार नाही आहे. तर अशा प्रकारे भगवंतांचं स्वरूप जाणतात. त्यामुळे ते पूर्णपणे त्यांच्या सेवेला लागतात. भौतिक जगामध्ये ज्याची आपण सेवा करतो तो इथेच राहणार आहे आणि तो व्यक्ती किती आपल्याला जाणेल हे पण माहित नाही. थोड्यातली थोडी, छोट्यातली छोटी सेवा जरी आपण केली तर भगवंताला ती लक्षात राहते. भगवंत ती संपूर्ण अं, संपूर्ण काळासाठी ते लक्षात ठेवतात. थोड्यातली थोडी, छोट्यातली छोटी सेवा पण. या जगाचा जो स्वामी असतो आपला, जो ज्याच्याला आपण ज्याच्यासाठी आपण काम करतो, ऑफकोर्स पैशासाठी काम करतो. आजकाल कोणी स्वामित्व म्हणून तो पण योग्य नाहीये. आणि जो व्यक्ती त्याच्यासाठी काम करतो तो पण त्या व्यक्तीकडे म्हणून काम करत नाही, तो पैसे देतो त्यामुळे ते काम करतो. अशा आहे स्थिती आहे भौतिक जगामध्ये. तर भगवंत मात्र तसे नाहीये. भगवंताला छोट्यातली छोटी गोष्ट पण केलेली लक्षात राहते आणि ते कधी नाश होणारे नाहीये. त्याच्यामुळे भगवंताला आपण स्वामी मानलं पाहिजे. तर हे शास्त्र शिकवतं आपल्याला. भगवंत हे खरे स्वामी आहेत. भौतिक जगाचे स्वामी हे थोड्या वेळासाठी आहे आणि हे कोणाला आवडणारे पण नाही. भगवंत असे स्वामी आहेत ते सर्वांना आवडणारे आहेत आणि सर्वांना गरजा पूर्ण करणारे आहेत आणि ते शाश्वत आहेत. त्यामुळे तशा स्वामींची आपण शरण गेलं पाहिजे. तर श्रीमद भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये एक श्लोक येतो. त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये पण प्रभुपाद आणि भगवंत सांगतात, उद्धवाला सांगतात हे कशा प्रकारे खरा स्वामी कोण, खरं जीवन काय आणि कसं आपण जाणलं पाहिजे कोण योग्य आहे त्याला आपण भजन करण्यासाठी किंवा त्याला आपण सेवा देण्यासाठी. तर त्याला कसं जाणलं पाहिजे. तर 11.7.18 11वा अध्याय, 11वा स्कंद, 7वा धडा आणि 18वा श्लोक. हो. तर सर्वांनी म्हणा, तस्माद् भवन्तम् अनवद्यम् अनन्तपारम् तस्मात् भवन्तं मनमद्य अनन्तपारम् सर्वज्ञम् ईश्वरम् अकुण्ठ विकुण्ठधिष्णम्
सर्वज्ञमीश्वर मुकुंद विकुंठ विष्णु निर्विण्णधीरहं हे वृचिनाभितप्तो निर्विण्णधीरहं हे वृजिनाभितप्तो नारायणं नरसखं शरणं प्रपद्ये. नारायणं नरसखं शरणं प्रपद्ये. तर हा आहे 11वा स्कंद 7वा अध्याय आणि 18वा श्लोक. याच्यामध्ये सांगितलंय भगवंताचे 7 गुण आहेत. कशा प्रकारे भगवंतांना आपण जाणलं पाहिजे, भगवंत किती महान आहेत, अशा भगवंताची आपण शरण घेतली पाहिजे. कारण आपण तटस्थ आहे, आपण ही भगवंताची शक्ती आहे, पण आपण मायेच्या प्रभावाखाली आपण लगेच जातो. पण भगवंताला आपण जाणतो तेव्हा आपण भगवंताचं शरण घ्यावं. तेथे प्रभुपादांचे शिष्य लिहितात हे तात्पर्य. तर ते सांगतात की ह्याच्याबद्दल मी पहिले बोललो होतो का? त्याच्या अगोदर मी बोललो का या श्लोकवर? आठवते का रोजी? नाही बोला ना? नाही प्रभू. नाही बोललो. हा, ठीक आहे. ठीक आहे. याच्यामध्ये प्रभुपादांचे जे शिष्य ते लिहितात की कुणीही म्हणू शकत नाही की मी स्वतः बनलेला आहे, मी स्वतः बनलेला मनुष्य आहे. प्रत्येक जण हा शरीर आणि मन या भौतिक प्रकृतीपासूनच येते त्याला. त्यामुळे प्रकृतीचे जे नियम आहेत तर हे नेहमी आपण बघतो की जो जीवात्मा आहे तो त्रस्त झालेला असतो या भौतिक प्रकृतीच्या नियमापासून, बंधनातून. आणि इथे उद्धवाला भगवंत सांगताय की खरा स्वामी, खरा मित्र कोण आहे आणि खरा आश्रय कुणाचा घेतला पाहिजे. तर आपल्याला आश्रय तर घेणं स्वाभाविक आहे, पण कुणाचा घ्यायचा आहे? अंतरंग शक्तीचा घ्यायचा आहे का बहिरंग शक्तीचा? आपण तटस्थ असल्यामुळं कुठं ना कुठं तरी जावं लागणार आपल्याला. एकतर मायामध्ये जाऊ, नाही तर कृष्णाकडे जाऊ. तर त्यामुळं आपण बघतो की एखादा खूप व्यक्ती आहे, त्याच्याकडे खूप चांगले गुण आहेत, किंवा एखादा देवी देवता आहे त्याच्याकडे पण खूप चांगले गुण आहेत, पण त्यांच्यामध्ये कमतरता असते. आपण बघतो बऱ्याच लोकांमध्ये खूप चांगले गुण आहेत, पण त्यांना काहीतरी त्रुटी आहेत. देवी देवता पण त्यांना पण त्रुटी आहे. जसं आपण इंद्राला बघतो. इंद्राला स्वामी आहे. सगळे देवता त्याला नमन करतात. पण इंद्र जेव्हा कृष्णाला बघतो तेव्हा तो गोवर्धन लीला झाली. त्यांना मारायला उठला होता कृष्णाला. बऱ्याच दिवस आपण बघतो की इंद्र काहीतरी चूक करतात, तर देवी देवता चूक करतात. ब्रह्मविमोचना पण झाली, ब्रह्माजींनी पण चूक केली. तर देवी देवता पण चूक करतात, किंवा मोठा व्यक्ती आहे तो पण चूक करतो. त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही त्रुटी आहेत. पण आपण बघतो कृष्ण आहे हे अनवद्यम आहे. अनवद्य म्हणजे काय? त्यांच्यामध्ये, त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये, चारित्र्यामध्ये काहीच त्रुटी नाही आहेत. ते ते शाश्वतरित्या ते निर्दोष आहेत. म्हणजे पूर्ण काळासाठी निर्दोष आहेत ते. हरे कृष्णा. म्यूट करा सर्वांनी. हा. तर त्याच्यामुळं ते प्रभुपाद शिष्य लिहितात की त्याच्यामुळं आपण अशा स्वामीची सेवा केली पाहिजे, विश्वास ठेवून, की जो कधीच मरणारा नाहीये. तो असे भगवंत आहेत, बाकी कोणी नाही. महाब्रह्मा भुवना लोका पुनरावती अर्जुन मामुपेते तो कोणते पुनर्जन्म न विद्यते. भगवान सांगतात गीतेमध्ये की या पाताळापासून ते पृथ्वीपासून ते ब्रह्मलोकापर्यंत सर्वांना जन्म आणि मृत्यू चक्रातून फिरावं लागणार आहे. त्याच्यामुळे आपण अशा व्यक्तीची किंवा वडिलांची किंवा अशा देवी देवते आहेत, ते सर्व या भौतिक जगाच्या नियमापासून आहेत. तर ते आपण जे काही त्यांना सेवा केली तर ते थोड्याच वेळासाठी ते लक्षात ठेवतील, पण नंतर ते मृत्यून गेल्यानंतर कुणी का आपल्या बघणार. पण भगवंत अनंत पारम सांगितलंय, म्हणजे ते या वेळेच्या आणि काळाच्या पलीकडे आहेत. जसं भगवंत जेव्हा द्रौपदीनं पुकारलं भगवंतांना, तर द्रौपदी हस्तिनापूरला होती आणि कृष्ण द्वारकेला होते. पण लगेच हस्तिनापूरला ते प्रकट झाले भगवंत, काहीच न वेळ घेता. द्वारका कुठं आणि हस्तिनापूर कुठं? हस्तिनापूर म्हणजे दिल्लीच्या जवळ, द्वारका कुठं? गुजरातमध्ये. मग तिथून तिथं लगेच प्रकट झाले का? तर भगवंत ह्या
या भौतिक जगाच्या नियमाच्या पलीकडे आहेत. वेळ आणि जी स्थिती आहे, देश, त्याच्या पलीकडे आहेत भगवंत. त्यामुळे त्यांना म्हटलं अनंत काळ. त्यांना या वेळेचा आणि स्थिती जे जे ठिकाण आहे त्याचा नियम नाहीये. आणि ते आपल्या सेवकाला ते जे काही द्यायचं ते देतात. आणि अशा स्वामीची आपण सेवा केली पाहिजे, जो नेहमी कृतज्ञ असतो आपल्या छोट्याच्या छोट्या सेवेला आपण. आणि आपली काही पण सेवा केली तर तो विसरणार नाही. त्याच्यामुळे कृष्णाला सांगितले सर्वज्ञ. सर्वज्ञ म्हणजे काय? सर्व तिथं जिथं कुठं कोणी काय असेल ते त्यांना माहिती आहे. कारण भगवंत सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. भगवंत परमात्म्या रूपानं स्थित आहे सगळीकडं. सर्वच्या हृदय सन्निविष्टो मत्ता स्मृतिर्ज्ञानम अपोहनम च. सर्वच्या हृदय सन्निविष्टो, हृदयामध्ये सर्वांच्या स्थित आहेत. त्यामुळे सर्वज्ञ आहे, त्यांना सर्व माहिती आहे. हं? अं, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या सर्वाची ज्ञात माहिती आहे. त्यामुळे त्यांना सर्वज्ञ म्हटलं जातं. हं? ते कधीच आपल्या भक्तांचं सेवा विसरत नाही आणि ते कधीच कृतज्ञ असतात, कृतज्ञ नसतात. तर त्याच्यामुळं आणि भगवंत कधीच आपला दोष बघत नाही. ते फक्त किती प्रामाणिकतेने आपण सेवा केली तेच बघतात. जसं पूतना आली मारायला, पण कृष्णाने नाही बघितलं की ती विष प्यायला आली. भगवंताने फक्त बघितलं ती मला एक आईसारखं दूध पाजायला आली. एवढंच बघितलं तिने. आणि ती माझ्याकडे आकर्षित झाली आहे आणि तिची इच्छा आहे की मी तिचं दूध प्यावं. मी तिचा आईसारखं सेवा त्यांची स्वीकारावी. आणि लगेच तिनं धात्रीची जागा दिली त्यांनी, भगवंतांनी. तर अशा प्रकारे तर भगवंत आणि भगवंताचे भक्त हे आपल्याचे दोष बघत नाही. फक्त आता लक्ष घ्या, जर आपले दोष बघायला जर चालू केलं भक्तांनी, तर आपल्याला ते म्हणजे राधानास्वामी महाराज म्हणतात की लोक आपल्याला प्रभू म्हणतात किंवा माताजी म्हणतात. ऍक्च्युली जर खरं बघितलं तर आपल्यामध्ये एवढे गुण नाही आहेत. आपल्याला उलट त्यांनी मला म्हणजे हे चांडाळ, हे यवना, हं, हं, हे हे राक्षसा. कारण आपल्यामध्ये एवढी शुद्धता नाही आणखी पण. तर ते म्हणतात की भक्त आणि गुरु आणि कृष्ण हे आपल्यामध्ये नेहमी चांगलं बघतायत. जर आपलं त्यांनी सगळं बघायला एक मशीन लावली, आपल्या हृदयात काय चालले विचार, अं, काय आपण दुसऱ्याबद्दल विचार करतोय, तर ते आपल्यावर थुंकतील, ते आपल्याला नाव ठेवतील. पण ते आपल्याकडे बघत नाही, ते आपल्याला चांगलं बघतात. चांगलेच बघून आपल्याला ते गुणगान गातात. त्यामुळं आपण आपल्याला ते प्रभू म्हणतात किंवा माताजी म्हणतात, ही त्यांची मोठीपण आहे. आपल्याला तर नाव दास किंवा दासी दिलेलं आहे गुरूंनी. पण त्यांची एवढी कृपा आहे की ते आपल्याला एक स्वामी म्हणून बघताय. ही त्यांचं मोठेपण आहे. असं आपण नेहमी जर बघितलं, आपण नेहमी कृतज्ञ राहू. नाहीतर मग कृतज्ञ बनू आपण. मग त्यासाठी आपल्याला नेहमी आपली जी स्वभाव आहे त्याला आपल्याला नेहमी योग्य बनवला पाहिजे. इथे मग त्यामुळं भगवंत लिहित आहेत की ते हा श्लोक खूप महत्वाचा आहे, त्यामुळे मी याच्यावर थोडासा वेळ येतोय. आणि इथे सांगतायत की कृष्णापेक्षा दुसऱ्या कोणाला जी सेवा केली तर ते घातक आहे आपल्याला. का? कारण आपण जेव्हा आपल्या म्हणजे काही आपण दुःखामध्ये असू किंवा काही वाईट स्थितीमध्ये असू किंवा काही आपल्या काही डेंजर स्थितीमध्ये, हं, तर तेव्हा आपल्याला आपले स्वामी वाचवतील का नाही हे माहीत नाही. पण जेव्हा आपण कृष्णाला शरण जातो, जसं कोणी देशाचाच आश्रय घेतो, तर कधी कधी तो देश हरून बसतो युद्धामध्ये. मग काय तो देश आपल्याला संरक्षण देणार आहे? एखादे एखादा परिवार आहे, तर परिवाराचा आपण आश्रय घेतो, पण ते पण मरून जाऊ शकतात. तर त्याच्यामुळे शास्त्रामध्ये सांगितलंय, इव्हन देवी देवता पण आहेत.
ते पण कधी कधी राक्षसांच्या द्वारे हरले जातात. त्याच्यामुळं कृष्ण हेच एक आश्रय आहे, ज्यांचं नाव आहे ईश्वर. ते संपूर्ण स्वामी आहेत. ते जे पूर्ण स्वामित्व त्यांचं आहे. तर त्यांना आश्रय देण्यामध्ये कधीच आपण मागे नाही पडलं पाहिजे, कारण त्यांची शक्ती ही अचिंत्य आहे. आणि भगवंत एक वचन पण देतात, कोणत्या प्रतिजानीही नमे भक्ता प्रणश्यती. हे कोणते पुत्र अर्जुन, तू घोषणा कर, माझ्या भक्तांचा कधी नाश होत नाही. तर त्याच्यामुळं जर आपण भगवंताची सेवा नाही केली, तर आपल्याला आपल्या सेवेचा उच्च दर्जाचा निकाल कधीच मिळणार नाही. तर भगवंत सांगितलं आहे, अकुंठ विकुंठ धिषणम. म्हणजे भगवंताचं जे स्थान आहे, वैकुंठ जे रूप आहे, वैकुंठ स्थान आहे किंवा गोलोक आहे, तर ते भगवंताचं स्थान कुणीच त्याला कब्जा करू शकत नाही. असं ब्रह्मा जे आहे, तर इंद्रचं आपण बघतो बऱ्याच दिवशी इंद्रांना, देवी देवतांना त्यांचं जी जागा आहे ती सोडावी लागते, कारण ते राक्षस लोक त्यांची कब्जा करतात. पण भगवंताचं जे स्थान आहे, ते कधीच कोणी राक्षस त्याला जिंकू शकत नाही. तर जे 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 विश्वासू भक्त आहेत, तर ते भगवत धामात जाण्यासाठी पात्र होतात, जे शाश्वत आपलं जागा आहे, स्वरूप आहे. तर जे देवी देवता आहेत आणि मग बाकी बाकी अं, बाकी लोकांचं काय म्हणायचं, तर देवी देवतांना पण अं, आज ना उद्या सोडून जावं लागणार आहे. त्यामुळे अशा लोकांची आपण सेवा केली पाहिजे, जे कधीच जे कधीच मारले जाणार नाही, किंवा जे शाश्वत असणार. तर अशा प्रकारे. आणि शेवटी दोन सांगितले, तर ते मी सांगतात की नारायण, आता महाविष्णू पण भगवंताच्या कृष्णाचा आश्रय जातात. त्यामुळे आपण कृष्णाचा आश्रय, नारायण मी कृष्णाचा आश्रय घेतला पाहिजे. आणि शेवट सांगतात की कशा प्रकारे आपण भगवंत नरसखा म्हणजे भगवंत हे आपले सर्वात मोठे मित्र आहेत. तर सुहृदम सर्वभूतानां, ते सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थित आहे. कुठल्याही जन्मात आपण गेलो तर ते आपल्याकडं नेहमी आपल्याला मदत करण्यासाठी तत्पर आहे. मित्र हा आहे जो आपल्या वाईट स्थितीमध्ये, जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा तो आपल्याला मदत करेल, तो खरा मित्र आहे. भगवंत आपल्याला कृपा करण्यासाठी आज पण ते तत्पर आहे. आणि होमवर्क आहे, 8.3.17, 8वा स्कंद, 3रा अध्याय, 17वा श्लोक. हा पण तुम्ही वाचा नंतर स्वतः. त्याच्यामध्ये पण भगवंत किती कृपाळू आहे त्याच्याबद्दलचं खूप सुंदर तात्पर्य आहे. श्रील प्रभुपादांनी स्वतः लिहिलेलं आहे, किती भगवंत आपल्यावर दया करतात आणि किती तत्पर आहेत आपल्याला वाचवण्यासाठी, तर ते त्याच्यामध्ये लिहितात. तर आपण आज दुसरा श्लोक बघत आहोत. त्याच्यामध्ये अत्याहार आणि प्रायश्चित्त. आपण अत्याहारबद्दल आज बोलणार आहे. तर ह्याच्यामध्ये, या श्लोकामध्ये खास करून अं, 6 गोष्टी ज्या आपण केल्या नाही पाहिजे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि जर आपण ते त्याग केला किंवा ते आपण केल्या नाही, तर काय आपल्याला मिळणार आहे. आणि जर आपण या 6 गोष्टी जर केल्या, तर आपल्याला काय आपण गमवणार आहे त्याच्याबद्दल सांगितलंय. तर हम्म. तर उद्देशामध्ये दुसरा श्लोक आहे, ह्याच्यामध्ये सांगितलंय, जेव्हा आपण अ, 6 गोष्टी ज्या आपल्या भक्तीला बाधक आहेत, जसं अनुकूलस्य संकल्प, प्रतिकूलस्य वर्जना. अनुकूल म्हणजे ज्या पोषक आहेत, आणि प्रतिकूल म्हणजे ज्या बाधक आहेत. 6 गोष्टी आपल्या आपल्या भक्तीला बाधक आहेत, तर त्या काय आहेत, त्या या श्लोकमध्ये सांगितलेल्या आहेत. अत्याहार, अति आहार म्हणजे सांगितलं 2 गोष्टी, एक तर खाणं आणि दुसरं वस्तूंचा संग्रह करणे. तर ज्या आपल्याला आवश्यक आहेत, गरजा आहेत, 2 गोष्टी, एक गरज गरज आणि एक आपल्याला इच्छा किंवा भोग करण्याच्या, जे गरज आणि वॉन्ट्स वॉन्ट्स म्हणजे मला लोभ,
लोभ मध्ये येतो तो. तर गरज म्हणजे आपल्या शरीरासाठी गरजू वस्तू आहे. पण लोभ म्हणजे ज्या आपल्या सीमेच्या पलीकडे आहे, किंवा फक्त जिभेच्या चोचे पुरवण्यासाठी, किंवा इंद्रियाची इंद्रियाचं जे निग्रह न करता त्याला इंद्रियाला खुश करण्यासाठी आपण अ, अनर्थ म्हणजे न म्हणजे असाच आपण जास्त प्रयत्न करणे, तर त्याला म्हणतात अत्याहार. तर बऱ्याच वेळेस जास्त पैशामुळे लोक खूप कबाड कष्ट करतात. 18 तास काम करणारे लोक आहेत. तर ते 18 तास काम करतात एवढा पैसा मिळवण्यासाठी. आणि नंतर मग एवढं एवढं काम करतात, त्यामुळे मग शरीर योग्य राहत नाही. मग शरीर राहिलं नाही की मग डॉक्टरकडे जातात. मग डॉक्टरला पैसा देणे, दवाखान्याला पैसा देणे, गोळ्यांना पैसा देणे. मग जो पैसा त्याच्या नशिबात नव्हता, तो पैसा मग अशाच गोष्टीसाठी निघून गेला. तर त्यामुळं, आणि दुसरी गोष्ट आहे की जेव्हा अत्याहार करतो तेव्हा मग ते पचायला पण वेळ लागतो. दुसरी गोष्ट आहे की आपल्या आध्यात्मिक वेळेला मग आध्यात्मिक गोष्टीला वेळ मिळत नाही. तर तर आपण अं, या चित्रात पण बघतोय कशा प्रकारे बघायला तर खाण्यामध्ये एवढा मग्न आहे. आणि मग नंतर मग अत्याहार केल्यानंतर मग त्याला मग ते असं झोपणं हे साहजिकच आहे. जो अत्याहार करतो त्याला जास्त झोप घेणं हे साहजिक आहे, स्वाभाविक आहे. तर आपल्या मी मागच्या वेळेस बघितलं ना, सांगितलं की आहार किती असला पाहिजे? 50%. 50% आहार असला पाहिजे, 25% पाणी, 25% हवा. तर प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या, प्रत्येकाचा आहार वेगळा आहे. 50% कुणाचा 50% किती आहे हे आपण ठरवू शकत नाही. प्रत्येकाचं प्रत्येकाला ठरवायचं आहे. जसं जसं भीमाचा आहार वेगळा होता आणि 4 पांडवांचा आहार वेगळा होता. भीम आणि 4 पांडव हे आपण तुलना करू शकत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक भक्ताचा आहार वेगळा आहे. दुसऱ्याचा आहार आपण नाही समजू शकत. एखाद्याला 10 चपाती लागतील, एखाद्याला 5 चपाती लागतील, एखाद्या 2 चपातीमध्येच होऊन जाईल. त्यामुळे दुसऱ्याचं आपण नाही बघितलं पाहिजे, स्वतःला बघायचं. त्यामुळे भक्ती ही स्वतःसाठी आहे, दुसऱ्याकडे कधीच बोट नाही दाखवायचं. भक्तीला आपण नेहमी स्वतःला बघायला पाहिजे. जोपर्यंत आपल्यामध्ये अधिकार नाहीये, तोपर्यंत दुसऱ्याला दोष देणे किंवा दुसऱ्यांना म्हणजे एक करेक्शन देणे, दुसऱ्यांना काही आपण बोलण्याचा अधिकार नसेल तर आपण त्यांना बोललं नाही पाहिजे. तर इथं सांगतायत की अं, 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 हे पहिलं आहे अत्यार, दुसरं आहे प्रयास. जसं जो लाल व्यक्ती आहे, लाल रंगामध्ये दाखवले, तर तो अति प्रयास करतो. म्हणजे त्याला जी जी त्याच्यामध्ये कार्यक्षमता आहे त्याच्यापेक्षा तू जास्त काम कर. आणि त्यामुळे मग ते अति प्रयास होतो. तर दुसऱ्यांच्या समोर जाण्यासाठी लोक खूप हे करतात. तर मी स्वतः बघितलेलं माझ्या डोळ्यांनी. आमच्या कंपनीमध्ये जे मॅनेजर होते, मॅनेजरला खुश करण्यासाठी लोक शनिवार रविवार पण काम करायचे. ह्याला की शनिवार रविवार आम्हाला सुट्टी असायची. आम्ही तर लवकर वाट बघायचो, आम्ही कधी शनिवार रविवार येईल, हे कधी आपण भक्तांच्या सोबतीमध्ये आमचे कॅम्प असायचे वेगवेगळे. आम्ही एकत्र येऊन भागवत 3 तास आम्ही भागवत वाचन करायचो. तर आम्ही नेहमी तेच वाढ होतो. लोक शनिवार रविवारी पण जॉबमध्ये कामामध्ये बिझी. तर तर प्रयास केने करून मॅनेजर खुश होईल. तिसऱ्या चित्रामध्ये दाखवलंय कशा प्रकारे दुसऱ्यांबद्दलच्या गप्पा करणे, दुसऱ्यांचं टमाटो म्हणजे दुसऱ्यांबद्दलचं वेगवेगळे शब्द अपशब्द बोलून तर लोक डिस्टर्ब होऊन जातात. कारण दुसऱ्याचं ऐकलं तर आपल्याला त्याचं डिस्टर्ब होऊन जातं. तर ती स्त्री जी आहे ती डिस्टर्ब झालेली आहे दुसऱ्याचं ऐकून. दुसरे लोक एकमेकाचं दुसऱ्याबद्दल बोलतात, ह्याला प्रजल्प म्हणलं जातं. तर पहिला आहे अत्याहार, दुसरा आहे प्रयास. म्हणजे एवढे एवढं जास्त कष्ट करणे, खास करून भौतिक गोष्टीसाठी, जे आपल्याला मिळवणं खूप अवघड आहे.
हम्म. तर त्याच्याबद्दल आणखी थोडं डिटेलमध्ये नंतर चर्चा करणार आहे आपण. नंतर नियमाग्रह. तर त्याच्यामध्ये पण सांगितलं कशा प्रकारे जे नियम आहेत ते फक्त नावाला पालन करायचे, पण आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी ते नियम पालन करायचे असं नाही. तर नावाला करायचं म्हणून करायचं किंवा करायचं नाही, उगं मला वाटलं म्हणून करतो, मला वाटलं म्हणून नाही करत, तर हे पण नको आहे. हे नियमाग्रह. आणि जनसंघ. जनसंघ हा विषयी लोकांचा संघ घेणे. कारण विषयी लोक हे भौतिक जगामध्ये राहत आहेत, त्यांना आवड जास्त आहे. आधुनिक जगतामध्ये त्यांना आवड नाही. आणि लौल्यम. लौल्यम म्हणजे हे खास करून भौतिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी खूप अ, अति प्रयत्न करणे. तर त्याच्यामध्ये सांगितलंय की लोक इंग्लिशमध्ये एक स्लोगन सांगते की लोक पीपल स्लॉग हार्ड टू परचेस थिंग्स दे डोंट नीड अँड टू इम्प्रेस पीपल हुम दे डोंट लाईक. म्हणजे काय की लोक एवढं कष्ट करतात, खूप कष्ट करतात. कशासाठी? तर वेगवेगळ्या गोष्टी विकत घेण्यासाठी. पण त्या त्यांना गरजी नाही, गरजू वस्तू नाही आहेत. त्या उगं दाखवण्यासाठी. जसं कितीतरी लोक मोठमोठ्या लोन घेतात आणि मोठी कार घेणे, मोठा बंगलो घेणे किंवा मोठा फ्लॅट घेणे. गरज तर आहे छोटीशी, पण दाखवण्यासाठी लोक खूप कष्ट करतात, लोन घेतात. ते लोन जीवनभर ते पालन करतात, जीवनभर ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. तर अशा पैशा जे आपल्या स्वतःचं नाहीये, म्हणजे काय, लोन घेऊन ह्या गोष्टी विकत घेतात. आणि दुसऱ्यांचा द्वेष म्हणून शेजारी हं, शेजारी बेन्स कार आहे, तर आपली काय साधी मारुती. तर नाही, आपल्याला पण फोर्ट पाहिजे किंवा काय. तर गरज काय आहे ते आपण बघितले पाहिजे. तर गरज असेल, ठीक आहे. पण जर आपण फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी जर आपण जीवन जगत असेल, तर मग ते आपण दुःखच देणार आहे. तर आपण स्वतःहून बनवलेली ही मानसिक गरज आपण बनवली आहे. तर त्याला प्रयास प्रयास म्हणलं जातं. प्रयास म्हणजे जे आपल्या गरजूपेक्षा दुसरं आहे. अं, तर शारीरिकदृष्ट्या पण लोक खूप, जसं मी सांगितलं ना, पैसे कमवण्यासाठी शरीराचा विसरून जातो. तर त्यामुळे सांगितलंय की शरीर जे आहे ना, हे एका कार सारखं आहे. कारमध्ये वेगवेगळे मॉडेल्स आहेत. असं बेन्झ कार, इनोवा कार, मारुती कार. तर प्रत्येक वेगवेगळ्या कारची वेगळी स्पीड सांगितलेली आहे. गती सांगितलेली आहे. ही कार एवढ्या गतीची आहे, एवढीच गतीने ती पळू शकते. किंवा लुना आहे, लुनाची एक स्पीड आहे, ॲक्टिवाची एक स्पीड आहे. तर वेगवेगळ्या गाड्यांची वेगळी गती आहे, स्पीड आहे. तेवढ्याच गतीने ते जास्तीत जास्त जाऊ शकतात. पण जर आपण जर त्या स्पीडच्या लिमिटपेक्षा जर आपण जास्त पळवायचा प्रयत्न केला, तर ते वर्नआउट होऊन जाईल, म्हणजे ते ब्रेक होऊन जाईल, ती कार खराब होऊन जाईल किंवा ती गाडी खराब होऊन जाईल. त्याचप्रमाणे आपल्या शरीरासाठी जे काही दिलेले आहेत, तर ते आपण तेवढंच आपण भोगू शकतो, तेवढंच आपण या शरीराला वापर करू शकतो. त्याच्यापेक्षा जर जास्त करायचं म्हटलं, तर आपल्याला तसं दुःख देणार नाही. तर आपल्याला किती यश मिळणार आहे किंवा किती सगळं काही मिळणार आहे, ते सर्व आपल्या जन्मानुसार ठरलेलं असते. पण जर खूप काही लोक कष्ट करून वेगवेगळ्या येणं प्रकारे जर ते मिळवायचा प्रयत्न केला, तर प्रत्येकाला त्याचं ते भोगावं लागणार आहे. जसं चित्रकेतू राजाचं उदाहरण येतं भागवतामध्ये 6व्या स्कंदामध्ये. चित्रकेतूच्या नशिबामध्ये पुत्र नव्हता, मुलाची उत्पत्ती नव्हती. त्यांनी 1 करोड लग्न केले, पण एकाही राणीला मुलगा नाही झाला. तो मात्र दुःखी होता, आता काय करा. शेवटी मग 2 साधू आले, अंगिरा मुनी आणि नारद मुनी. आणि त्यांनी पण सांगितलं, का दुःखी झालायस तू? तो म्हणला, अरे काय करू, मला मुलगाच नाही, मुलाशिवाय जीवन अधूर आहे. राजा आहे,
आता कोणतरी असला पाहिजे. ते म्हणजे ठीक आहे. तर हरे कृष्ण कोण काय करते. तर तर त्यामुळे सांगितलंय की हा तर राजा दुखी होता. तर मग त्यांनी म्हणले ठीक आहे, बघ तुझ्या नशिबात तर नाहीये, पण जर तुला जर मिळालं तर तुला खूप दुःख होईल. नाही म्हणले, तुम्ही आता द्या म्हणले मला मुलगा द्या, पुढे बघू मग दुःखी होईल, दुःखी झालो काय प्रॉब्लेम नाही. पण मला राजा राजा मला पुत्र द्या. तर ठीक आहे म्हणजे तुला पुत्र देतो. पुत्राचं नाव त्यांनी हर्षशोक ठेवलं. हर्ष म्हणजे उत्साह, आनंद, आणि शोक म्हणजे दुःख. तर हर्षशोक ठेवलं. आणि ज्या 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 राणीला मुलगा झाला, तर कृतदुती नाव होतं, कृतदुती. आणि बाकीच्या ज्या 99 लाख ज्या राण्या होत्या, त्या सगळ्या तिच्यावर द्वेष करायला लागल्या. आणि द्वेषामुळे त्यांनी त्यांना मारून टाकलं, त्या मुलाला, छोट्या बालकाला. का? कारण राजा फक्त एकाच राणीला प्रेम करायचा, राणीकडे सारखं जायचा, तिला बोलायचा, सारखं तिच्याशी ते राहायचा बरोबर. त्या कारण मुलगा होता ना त्याच्याबरोबर, स्वाभाविक होतं ते. पण दुर्दैवानं त्यांनी त्याच्या बाकी राण्यावर दुर्लक्ष झालं, आणि त्या राणीनं सहन नाही झालं ते. आणि द्वेष आल्यामुळे त्यांनी राजाला जे चांगलं आहे, जो राजा प्रसन्न आहे, आवड आहे, त्या राजाचा विचार नाही केला, स्वतःचा विचार केला. की आम्हाला राजा विचारत नाही, बोलत नाही, फक्त त्या राणीलाच बोलतोय. तर अशा प्रकारे त्यांनी त्या मुलालाच मारून टाकलं. आणि मग तू ती रडायला लागली, मग राजा पण रडायला लागली. तर नंतर मग ते घडू शकते. पण सांगायचा उद्देश आहे की त्याच्या नशिबात नव्हता ते मुलगा, त्यांनी ते मागितला बळच, आणि त्यामुळे तो मिळाला. पण जे नशिबात नव्हतं ते निघून गेलं. नंतर मुलगा पण तो येतो, नारद मुनी त्याला बोलवतात, आणि त्याला बोलायला लावतात, मग बोल बाबा तू काय. तो बोलतो, पण समजून सांगतो राजाला की ऍक्च्युली माझ्या नशिबात आत्तापर्यंत होतं, मी आता निघालो म्हणून. तर जेवढं आपल्या नशिबात आहे तेवढं मिळणार. पण अति केल्यानं आपला वेळ पण जातो, शक्ती पण जाते, आणि आपल्याला ते मिळणार आहे ते गमवणार आहे आपण. तर भौतिक प्रकृती प्रकृती अशीच आहे, भौतिक प्रगती अशीच आहे. तर ही या या भौतिक गोष्टीवर अवलंबून आहे. हम्म, फक्त आता लुना कधीच कुठल्याही कारला जिंकू शकत नाही. फक्त एखादं हेलिकॉप्टर आलं आणि लुनाला उचललं, आणि तो जिंकू शकतो लुनावाला. हेलिकॉप्टर म्हणजे काय? आपले गुरु आणि साधू आहे, आणि गुरु आणि शास्त्र आहे. तर ते जेव्हा आपल्याला उचलतील, तेव्हा आपण भगवंताला जाऊ शकतो. स्वतःहून भगवंताकडे जाणं खूप अशक्य आहे भौतिक जगामध्ये, कारण आपण सगळे प्रकृतीच्या नियंत्रणाखाली आपण आहोत. आपण बघतो 70 वर्षाचे शिला प्रभुपाद, पण त्यांनी स्वतःचा विचार नाही केला, आणि त्यांनी अमेरिकेत जाऊन एवढा मोठा प्रचार केला. तर मिरॅकल झालं, म्हणजे एक मोठं आश्चर्य झालेलं आहे. एवढ्या वयात तर त्यांनी एवढं कसं काय करू शकले. तर त्यामुळं आपण खास करून बघतो लोक व्हॉट्सॲपवर वेगवेगळे ग्रुप जॉईन करतात, फोनवर, स्मार्टफोनवर ग्रुप जॉईन करतात. तर जेवढं आपण जॉईन करू, तर तेवढं आपण आपल्याला म्हणजे ते बघण्यामध्ये, आणि इकडे कुठं काय, हे कोण काय म्हणतंय, ते करणं, हे काय. तर एवढं आज लोक कालच मला एक इन्कम टॅक्स ऑफिसर सांगत होते की आज इंस्टाग्राम, मोबाईल, व्हॉट्सॲप, टी व्ही, आणखी काय काय नवीन नवीन सगळं यायला लागलंय. एवढं सगळ्यामध्ये आम्हाला वेळच नाही मिळत आहे गीता वाचायला. तुम्ही पालकांसाठी, आमच्यासाठी काहीतरी, तुम्ही काहीतरी नवीन उपक्रम राबवा. तर एवढं भौतिक जगामध्ये, या भौतिक प्रगतीमुळे आपण एवढं विसरत चाललेलं भगवंतांना, की याला वेळ कमी पडतोय. हं? मग आपण जर आपल्या भक्तीमध्ये आणखी वाढायचं म्हणलं, तर जसं लोक जर कॉन्टॅक्ट्स ऍड करतात, तर मग ते आपल्याला जास्तीत जास्त आपला वेळ जाणार आहे. आणि आपल्यामध्ये क्षमता तेवढीच आहे, जसं 24 तास सगळ्यांना आहे. असं नाही की आपण भक्त झालो तर आपल्याला 28 तास झाले, आणि बाकी कर्मी लोकांना 24 तास झाले. आपल्या पण वेळ तेवढाच आहे, आपल्यामध्ये पण काही कमतरता आहे. त्याच्यामुळं आणि हे सगळं जेवढं आपण वाढतो, तेवढं आपलं शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या तेवढं सगळं आपल्याला लोड आपल्याला मिळणार. त्यामुळे जेवढं आपण भोग, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर त्या भोग करण्यासाठी आपण जेव्हा बनवतो, मिळवतो, तर ते मात्र तेवढंच आपल्याला ते दुःख पण येणार आहे.
कारण ह्या गोष्टींचा स्वभाव तोच आहे. हं. अत्याहार केल्यानं आपल्याला ते सगळ्याचा फळ भोगावं लागणार आहे. तर कुठली तरी एका देशाची अ, राष्ट्रपती आहे, त्याची जी पत्नी आहे, तिच्याकडे 6,000 प्रकारचे जोडे आहेत, म्हणजे चप्पल. 6,000 प्रकारचे चप्पल आहेत. तर एका दिवसात जरी आपण बदलायचे म्हणले 5-6, तरी ते किती घालणार, आणि ते घालून कुणाला दाखवणार, आणि काय त्याचा उपयोग आहे. जसं एका एका घरी एका मुलीचा वाढदिवस होता, आणि तिच्या आईवडिलांनी तिला म्हणले, उद्या तुझा वाढदिवस आहे, पण आज आम्ही तुला नवीन ड्रेस नाही घेणार. तर ऑलरेडी आपल्या घरामध्ये तुझे एवढे ड्रेस पडून आहेत, 100 ड्रेस आहेत, आता आणखी नवीन कशाला घेऊ, तर तुला दुसरं काहीतरी आणतो आम्ही वस्तू. जेव्हा त्यांनी तिचं ऐकलं, ती रडायलाच लागली. तिला ते सहनच झालं नाही, कारण नवीन वाढदिवसाच्या दिवशी नवीन ड्रेस नाही, हे बघून, म्हणून हे ऐकूनच ती रडायला लागली. तर म्हणजे हे जगामध्ये आपण बघतो की एवढे लोक आसक्ती झालेले आहेत की त्यांना बुद्धी पण चालत नाही बरोबर. तर तर त्याच्यामुळे कृपा सांगतात की जसं एखादी कार आहे, तर कारला कधी कधी रिपेअर असते, कधी कधी ते धुवायला लागतं. म्हणून आपण सगळं कारमध्ये पेट्रोल टाकतो, कारला सर्व्हिसिंग करतो, सगळं करतो. पण जेव्हा आपण कारमध्ये बसतो, तेव्हा आपण विचार करत नाही बाकीचा. तेव्हा मग आपण आपली काय, आता कुठं जायचं आहे, कंपनीमध्ये जायचं आहे, ठीक आहे, मग कंपनीमध्ये कोणाची मीटिंग आहे, कुणाला कॉल करायचे आहे, कोणाचे पैसे द्यायचे आहेत, कोणाचे पैसे घ्यायचे आहेत, हे सर्व विचार करतो. एकदा कारमध्ये बसलं तर कारबद्दल विचार नाही करत. त्याचप्रमाणे जेव्हा आपण या भौतिक जगामध्ये आलेलो आहे, शरीर मिळालंय, तर शरीराच्या काळजी आपल्याला घ्यायची आहे. रोज आंघोळ करणे, जेवण करणे, वेळेच्या वेळी त्याला झोप घेणे, आणि जे काही लागतं ते करणे. पण जेव्हा बाकी सगळ्या गरजा पूर्ण झाल्यानंतर मग आता विचार पुढचा करायचा आहे. त्याच्या शरीरासाठी जर लोक सगळं करत असेल, तर आज बघतो आपण, ब्युटी पार्लरमध्ये पुरुषांसाठी पण ब्युटी पार्लर आहे, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे हेअर कट, वेगवेगळे स्टाईल्स आहे, याच्यामध्ये कितीतरी मुलं त्याच्यामध्ये वेळ घालतात. तर कॉस्मॅटिक सेंट्स, कितीतरी प्रकारचे सगळे हे निघाले, साबणा, कितीतरी प्रकारचे सगळे गोष्टी मिळाल्या. त्यामुळं हे सर्व म्हणजे ड्रेस बघायचा म्हणलं कितीतरी टेन्शन येतं, मॅचिंग झालं पाहिजे, हे ते. हं. आता मी ह्याच्यामध्ये ड्रेस आहे, किंवा कार घ्यायची, कुठली मॉडेल, किती काय, श- आहार, कसं आहार, तर हे सगळं. तर त्यामुळं आपल्याला जेवढा आपण हे भौतिक गरजा, भौतिक दृष्टिकोन कमी करू, तेवढा आपण जास्त वेळ आपला मायाचा वेळ कमी होईल, आणि भगवंताचा वेळ वाढेल. तर हे भौतिक ज्या गोष्टी आहेत, त्या जन्म, ऐश्वर श्रुत श्रीबीर, तर ह्या सर्व जन्म, ऐश्वर श्रुत श्रीबीर याच्यासाठीच दिलेले. तर त्या भगवंतापासून आता दूर येतात. लोक जन्म म्हणजे हे बुद्धिमाने सांगतात की कशा प्रकारे कुठल्या घरात जन्म झालाय, ऐश्वर किती, ऐश्वर कुणाकडे आहे, अं, किती सुंदरता आहे, किंवा किती विद्वानता आहे. तर हे सर्व भगवंतासाठी आपण वापरले पाहिजे. हम्म. तर बघतो आपण, जेव्हा भक्तीमध्ये कोणी येतात ना, तर वाईट व्यसन निघून जातात, वाईट सवयी निघून जातात, आणि मग त्याला चांगलं जीवन जगण्याची एक कला मिळते. मग कितीतरी वेळेस त्याचा जो खर्च आहे तो कमी होऊन जातो एकदम. 50% खर्च कमी होतो का, तर पिक्चर बघायला नाही, वाईट व्यसन सुटलं, सगळं चहा पाणी, बाकी सर्व बाहेरचं खाणं सगळं सुटलं, त्यामुळं 50%च कमी होऊन जातो बऱ्याच वेळेस लोकांचा खर्च. तर त्यामुळं आपण भौतिक जगाच्या भौतिक सॉरी आंतरिक शक्तीच्या आपण अध्यक्षतेखाली, म्हणजे राधानीच्या जेव्हा अध्यक्षतेखाली आपण जीवन जगतो,
तर तेव्हा या गरजा आहेत आपल्या कमी होऊन जातात. आपला टाइम भगवंतासाठी आपण वापरू शकतो. आपले जे जीवन आहे जसं साधी राहणी आपण होऊ शकते. तर त्यामुळं जीवन म्हणजे जीसस क्राइस्ट पण सांगतात की आपण या जगामध्ये आलेलो आहे. तर आपण या जगात इथे आपण इथं स्थिर होण्यासाठी आलो नाहीये. इथून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचंय. त्यासाठी आपण तयारी करायची. म्हणजे काय, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आपल्या सर्वांचं गाव वैकुंठ बोलव, तिथे आपल्याला जायला तयारी करू म्हणते. त्यासाठी लोकांना दुसऱ्यांना आकर्षण करण्यासाठी किंवा दुसऱ्यांवर द्वेष वाढवण्यासाठी आपण प्रयत्न नाही केला पाहिजे. तर तर आपण आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी पण प्रयत्न केला पाहिजे. तर जसं एखादा मासा आहे, तर माशाला समजा अर्ध्या बकेटमध्ये ठेवलंय किंवा आपण त्यांना एका समुद्रामध्ये ठेवलंय. जोपर्यंत मासा पाण्याच्या संपर्कात आहे तोपर्यंत तो खुश आहे. पाणी छोटा असू द्या किंवा पाणी मोठं असू द्या. त्याचप्रमाणे भक्तीमध्ये भगवंताचे भक्त खुश असतात. ते गरीब असू द्या किंवा श्रीमंत असू द्या, ते त्यांना याच्यामध्ये जास्त रस नाहीये. जोपर्यंत कृष्णाशी संपर्क आहे ना, ते पाण्यासारखं आहे. कृष्णाशी संपर्क म्हणजे मासाचा पाण्याच्या संपर्कामध्ये असल्यासारखं आहे. मग पाणी कमी असू द्या किंवा पाणी जास्त असू द्या, त्याचप्रमाणे आपल्याकडे भौतिकदृष्ट्या कमी असू द्या किंवा जास्त असू द्या, ज्ञान किंवा संपत्ती किंवा बाकी गोष्टी, भौतिक गोष्टी, त्याच्यामध्ये जास्त भक्त बघत नाही. हं? किती आपल्या जेवढ्या गरजा आहेत तेवढ्या आपण प्रयत्न करायच्या पूर्ण करायच्या. आपण लग्न केलेलं आहे, आपल्या घरचं बघणे, दारचं बघणे, आपल्या कुटुंबियाचं बघणं, तर ते तर करायचंय. पण त्याच्यामध्ये समाधानता आहे. जसं कोल्हापूरचे श्रीधर होते, सुदामा होते, त्यांनी काय केलं, त्यांच्यामध्ये ते छोट्याशा गोष्टीमधून पण त्यांनी समाधान होते. जसं बहुलाश्व हा राजा होता आणि श्रुतदेव हा एक म्हणजे खूप गरीब व्यक्ती होता, गरीब भक्त होता. पण दोघं पण आनंदी होते भगवंतानं बोलवण्यासाठी, भगवंताची पाहुणचार करण्यासाठी. त्याचप्रमाणे कोणी भौतिकदृष्ट्या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये पण लोक आनंद आहे. तर आपण जसं दही चिडा उत्सवामध्ये रघुनाथ गोस्वामींना बोलवलं होतं. तर रघुनाथ गोस्वामींना दही चिडा करण्यासाठी नित्यानंद सांगितलं. तर नित्यानंद जेव्हा बघितलं रघुनाथ गोस्वामी, त्यांच्याकडे तो पैसा खूप होता. तो 20,000 सोन्याचे शिक्के त्यांना मिळायचे त्यांच्या वडिलांना. तर एवढे खूप श्रीमंत असायचे. सोन्याचे शिक्के बरं का, 20,000 दरवर्षी, एवढे श्रीमंत होते ते. तर तर त्यांना नित्यानंदपुरी जेव्हा बघितलं, नित्यानंदपुरींना कृपा द्यायची होती. ते म्हणले, तुम्ही काय करा, सगळ्या वैष्णवांना खुश करा. तर काय खुश करा, तर दही चिडा द्या म्हणे. आता थोडं पुढच्या महिन्यात येणार आहे दही चिडा उत्सव. दही चिडा त्यांना द्यायला सांगितलं. तर दही आणि चिडा म्हणजे पोहे. दही आणि पोहे. पोहे काय असं मोठी खूप ही गोष्ट नाहीये, एकदम साधी गोष्ट आहे. पण त्यांनी सुदाम्यांचे पण पोहे आपण ऐकतो, सुदाम्याने पण पोहे आणले होते कृष्णाला देण्यासाठी. तर वैष्णव हे यांना सोपं म्हणजे खूप सोपं आहे प्रसन्न करणे. त्यांनी फक्त भक्तांना हे वैष्णव दही चिडा उत्सव केला आणि सगळ्यांना खुश केलं, सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. त्याचमुळं राधाराणींच्या जेव्हा आपण शरण जातो तेव्हा आपल्याला अशा खूप काही साध्या राणीमध्ये पण आपण खुश होऊ शकतो. कितीतरी भक्त खिचडी खाऊनच भक्तीमध्ये आले आणि म्हणजे झोपायला जागा मिळाली, खायला प्रसाद मिळाला थोडं आणि घालायला कपडे मिळाले. तर आपण असं नाही म्हणत की आता एकदम सगळं सोडून द्यायचंय, पण जास्त नाही करायला पाहिजे. तर जास्त केल्यानं आपला वेळ त्याच्यात जाणार आहे, आपली शक्ती त्याच्यात जाणार आहे आणि मग जी आपण शक्ती भगवंतासाठी देणार होतो ती शक्ती आपण कमी होऊ. अशा प्रकारचं हे ज्ञान आपण आता मिळणार. अत्याहारमध्ये आपण हेच बघतोय की कसं आपण भगवंतांना खुश करण्यामध्ये आपला वेळ आणि शारीरिकदृष्ट्या वेळ कमी करत भगवंतासाठी वेळ आपण
वाढवणं त्याला सांगितलंय. तर इथे हे सांगितलंय अं, आपण जर ह्या 6 वेग जर नाही म्हणजे हे केलं तर आपण काय गमवतो. एक तर मनुष्य जीवनाचा जो जो संधी आहे ती गमवतो. मनुष्य जीवन हे साधीर आणि उच्च विचारसरणी प्रोपादान लिहितात त्याच्यामध्ये. दुसरं काय आहे? तर आपण अंतरंग शक्तीच्या स्वाधीन यायला पाहिजे, पण बहिरंग शक्तीच्या स्वाधीन येतो. कारण आपण वेगाच्या वेगामध्ये वेगाच्या म्हणजे वेग दमन करत नाहीये. त्या वेगामुळे आपल्याला आध्यात्मिक शक्तीच्या ऐवजी भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली आपण येतो. आणि तिसरं म्हणजे आपल्याला या त्रिताप आपल्याला भोगावं लागतात. त्रिताप आणि हे जन्मोत्तेजन व्याधी या 4 गोष्टीमध्ये आपल्याला फिरावं लागते. तर ह्या त्रिताप म्हणजे काय? आधी आत्मिक, आधी दैविक, आधी भौतिक. आधी आत्मिक म्हणजे आपलं मन, आपल्या इंद्रियाद्वारे आपल्याला दुःख देणं. तर स्ट्रेस, टेन्शन खूप लोकांना त्रास आहे मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या. तर हे आध्यात्मिक. आधी भौतिक म्हणजे वेगवेगळ्या प्राणी मात्रांद्वारे क्लेश जो मिळतो आपल्याला. एका मच्छरने पण मच्छरदाणी लावली पण एका मच्छर आतमध्ये घुसलं, रात्र झोप येत नाही जोपर्यंत तो मच्छर बाहेर येतो तोपर्यंत, मच्छरदाणी असून पण. बाकी मग प्राणी मात्रांद्वारे आपल्याला जो काही क्लेश होतो. तिसरं म्हणजे आदिदैविक म्हणजे निसर्गापासून जे जे क्लेश जे दुःख येतं. खास करून आपण बघतो जास्त थंडता किंवा जास्त उष्णता किंवा भूकंप किंवा पूर येणे. तर या या सर्व आधी दैविक क्लेश. तर अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यातून जावं लागतं. त्याच्यामुळे या वेगांना संयम करणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर या सर्व गोष्टीतून आपल्याला जावं लागणार आहे. तर त्यामुळे इथं प्रभुपाद लिहितात की आपण काय करायचंय. तर महात्मा नसतो मानतो होतं. जर दैवी प्रकृती असेल त्यामुळे आपल्याला दैवी शक्तीच्या प्रभावाखाली जायचं हे स्वाभाविक आहे आपल्याला. हा. आणि त्यासाठी आपल्याला नेहमी भक्तीमध्ये आपल्याला भक्तीमध्ये जुडलं पाहिजे. 2 प्रकारचे व्यक्ती असतात. एक आहे महात्मा, एक दुसरा आहे कृपण. म्हणजे एक विशाल हृदयाचा आहे आणि दुसरा आहे संकुचित हृदयाचा. संकुचित व्यक्तीचा आहे. विशाल हृदयाचा आहे, संकुचित हृदयाचा आहे. संकुचित म्हणजे आम्ही जे करतो तेच खरं आहे, बाकी सगळे टाइमपास आहे. लोक खूप असतात धर्माबद्दल पण लोक आजकाल खूप हे झाले. हाच धर्म श्रेष्ठ आहे, बाकीचे धर्म निरर्थक आहे. अशा प्रकारे लोक खूप कृपण वृत्तीचे आहेत. जसं इथे सांगितलंय जे भगवंत भगवंत जे भक्त भगवंताच्या इंद्रियांना खुश करतात. कारण इंद्रियाचे स्वामी भगवंतच आहेत. तर सेवन्मुखे जीवाद स्वयमेव स्फुरत्यता. तर भगवंत हे इंद्रियाचे स्वामी आहेत. तर त्यांना खुश करणे हे आपलं स्वाभाविक आहे. तर त्याला महात्मा म्हटलं जातं. महात्मा हे भगवंताच्या इंद्रियांना खुश करण्यामध्ये नेहमी रत असतो. कृपण जे असतात ते स्वतःचा आणि स्वतःच्या संपर्कात असलेल्या लोकांचं इंद्रिय भोग करण्यामध्ये नेहमी रत असतात. तर त्यामुळे सांगितलंय भौतिकदृष्ट्या आपण किती जरी चांगले बनायचा प्रयत्न केला, जोपर्यंत आपल्याला आध्यात्मिक त्याचं हे संबंध नाहीये तोपर्यंत त्याला काही मोठी गुण नाहीये, काही त्याला किंमत नाहीये. तर बघतो आपण पहिल्या चित्रामध्ये तसा तो किती खाण्यामध्ये लुप्त आहे. दुसऱ्या पिक्चरमध्ये आपण बघतोय ही साधी राहणी उच्च विचारसरणी म्हणजे एक कुटुंब आहे, एकत्र येत आहे आणि भगवंताच्या कीर्तनामध्ये राहत आहे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये हरिदास ठाकूरांचं बघतोय. हरिदास ठाकूर फक्त भगवंताचे नाव आणि त्याच्यामध्ये ते खुश होते. त्यांना कितीतरी मारण्याचा प्रयत्न केला, त्यांचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यावर दया केली त्यांनी आणि त्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना केली. तर त्यामुळं हे अत्याहार जाणणं खूप महत्वाचं आहे. तर तर त्याच्याबद्दल प्रभुपाद आणखी लिहितात. तर पुढे वाचायचं आहे प्रोजी.
हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि कोण अनुराधा माताजी तुम्ही वाचणार आहे? भगवद्गीतेच्या उपरोक्त श्लोकातील पासून वाचायचं आहे. 18 पेज नंबरचा दुसरा पॅरेग्राफ वाचा. भगवद्गीतेच्या उपरोक्त श्लोकातील दैवीन प्रकृती हे शब्द भगवंतांच्या अंतरंगा शक्तीचे किंवा लादिनी शक्तीचे नियंत्रण सुचवितात. ही लादिनी शक्ती श्रीमती राधाराणी किंवा तिचे विस्तारित रूप लक्ष्मी देवी यांच्या रूपांद्वारे व्यक्त होते. जेव्हा जीव अंतरंगा शक्तीच्या नियंत्रणाखाली असतात तेव्हा श्रीकृष्ण वा श्री विष्णूंना संतुष्ट करणे हेच त्यांचे एकमेव कार्य असते. एका महात्म्याची ही स्थिती असते. जर मनुष्य महात्मा नसेल तर तो निश्चितच दुरात्मा किंवा संकुचित वृत्तीचा असतो. अशा संकुचित वृत्तीच्या दुरात्म्यांना भगवंतांच्या बहिरंगा शक्तीच्या किंवा महामायेच्या नियंत्रणाखाली ठेवले जाते. या भौतिक जगातील सर्व जीव निश्चितच महामायेच्या नियंत्रणाखाली असतात आणि सर्व बद्ध जीवांना त्रिविध तापांच्या प्रभावाखाली ठेवणे हे तिचे कार्य आहे. हे त्रिविध क्लेश पुढील प्रमाणे आहेत. अधिदैविक क्लेश, दुष्काळ, भूकंप आणि वादळे इत्यादींसारखे दैवी प्रकोप. अधिभौतिक क्लेश, इतर कीटकांद्वारे अथवा शत्रूंद्वारे होणारे क्लेश. आणि आध्यात्मिक क्लेश, मनुष्याच्या स्वतःच्या शरीर आणि मनाद्वारे होणारे क्लेश, उदाहरणार्थ मानसिक आणि शारीरिक दुर्बळपणा. दैवभूतात्म हेतव, बहिरंग शक्तीच्या नियंत्रणाखाली त्रिविध तापांच्या अधीन असलेले बद्ध जीव विविध प्रकारच्या यातना भोगत असतात. दुसरे आणखी एक भक्त वाचले. हरे कृष्ण. आणखी कोणी माताजी वाचू इच्छित आहे त्यांचा हरे कृष्ण. प्रभू वाचू नये. वाचा. बद्ध जीवांना भेडसावणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू यांची पुनरावृत्ती हा होय. भौतिक जगतामध्ये मनुष्याला उदरनिर्वाह करता आणि प्राणधारणे करता कर्म करणे भागच असते. परंतु हेच कर्म मनुष्याला कृष्ण भावनेच्या आचरणासाठी कसे अनुकूल होऊ शकते? प्रत्येक मनुष्याला अन्नधान्य, वस्त्र, संपत्ती आणि शरीराच्या निर्वाहाकरता इतर गोष्टींची आवश्यकताही असतेच. परंतु मनुष्याने आपल्या मूलभूत गरजांव्यतिरिक्त अधिकाचा संग्रह करू नये. जर त्याने या नैसर्गिक तत्वाचे पालन केले तर त्याला उदरनिर्वाहाच्या बाबतीत कोणतीच अडचण येणार नाही. प्रकृतीच्या व्यवस्थेनुसार उत्क्रांतीच्या खालच्या पातळीवर असणारे जीव आवश्यकतेपेक्षा अधिक खात नाहीत किंवा संग्रह करत नाहीत. त्यामुळे पशूंमध्ये सामान्यतः आर्थिकदृष्ट्या किंवा जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासत नाही. एखादे भाताचे पोते सार्वजनिक ठिकाणी ठेवल्यास पक्षी आपल्या आवश्यक तितकेच दाणे खातील आणि निघून जातील. परंतु मनुष्य संपूर्ण पोतेच घेऊन जाईल. तो पोटभर खाईल व बाकीचे साठवून ठेवण्याचा प्रयत्न करेल. आवश्यकतेपेक्षा अधिक संग्रह, अत्याहार हे शास्त्रानुसार निषिद्ध आहे. सद्यस्थितीत संपूर्ण जगच अत्याहारामुळे दुःख भोगीत आहे. बस धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण बघतो बघा, अमेरिकेसारख्या ठिकाणी, ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी मोठमोठे जंगल आहेत, हत्तीचे जंगल आहेत आणि हत्तीची टनचे टन खायला लागतं. पण ते खातात आणि असं नाही म्हणत की आता आज उद्या नाही मिळालं तर मग आज साठवून ठेवू, नाही, त्यांना भगवंत देत आहेत. तर चिमणीला पण काळजी आहे. बाकी आपण बघतो कितीतरी प्राणी आहे. निसर्गाने आपल्याला जेव्हा आपण जन्म मिळालाय तेव्हाच आपलं सगळं पुढचं लिहून ठेवलेलं आहे. तर हा विश्वास येण्यासाठी आपल्याला भक्तीमध्ये प्रगती करावी लागणार आहे, भक्तांसंग घ्यावं लागणार आहे आणि प्रामाणिकतेने भक्ती करावी लागणार आहे. खास करून नामजप शुद्धतेने करायचा प्रयत्न केला पाहिजे. जेवढं आपण नामजपामध्ये शुद्ध करू तेवढं आपला विश्वास भगवंतावरचा आणि भक्तीचा वाढणार. श्रवण खूप महत्वाचं आहे भक्तीमध्ये. जेवढं आपण श्रवण करू, प्रामाणिक श्रवण आणि शुद्ध श्रवण, तेवढं आपण भक्तीमध्ये लवकर प्रगती करणार. श्रवण दोन प्रकारचे आहे. एक तर भगवंताबद्दल श्रवण करणे आणि भगवंताचं नामाचं श्रवण करणे, म्हणजे आपला जप आणि भगवंताच्या कथा, हरिकथा, हरिकथा, हरिकीर्तन याचं दोन्हीचं श्रवण आपण करतो. जेवढं आपण श्रवण करू प्रामाणिक गुरुद्वारे, प्रामाणिक भक्तांच्याद्वारे, तेवढं आपण लवकर भक्तीमध्ये प्रगती करणार आहे. त्यासाठी हे श्रवण खूप महत्वाचं आहे आणि खास करून जपामध्ये नाम जप, कारण जो रोज आपण करतोय
रोज 16 माळाचा जप चालू केला आपण करतोय, तर तो आपण शुद्धतेनं प्रामाणिकतेनं करायचा प्रयत्न केला पाहिजे. तर जेवढं आपण शुद्धतेनं करू तेवढं लवकरच आपल्याला भगवंत आपल्याला शुद्ध बनवणार. त्यासाठी आपला मार्ग खूप सोपा आहे. ऍक्च्युली भक्ती, Yes. रे कृष्ण, भक्तीमध्ये आपल्याला मोठं काय करायचं नाहीये. भक्तीमध्ये आपण जे करतोय तेव्हा आपल्याला शुद्ध भावानं करायचंय. जसं बीज आहे, एखादं बी आहे ते खूप चांगलं आहे, खूप शक्तिशाली आहे, आणि ते बीज जर चांगलं लावलं तर त्या बीजाचं मोठं रोप बनेल, फळं बनतील, फुलं बनतील. हं? पण तेच जर बी जर एखाद्या दगडावर ठेवलं तर तर ते नाही मोठं होणार. त्याला माती लागते, मग त्या मातीला सिंचन चांगलं लागतं आणि त्याला मग बाकी सर्व दिल्यानंतर तो मोठं होईल. त्याचप्रमाणे अं, आपल्याला भक्तीचं बीज मिळालंय भक्तांच्या द्वारे, गुरुच्या द्वारे, ये ना के ना प्रकारे, कशा ना कशा प्रकारे आपल्याला मिळालं. तर आपण आता या बीजांना चांगलं जागा द्यायची आहे, म्हणजे आपलं हृदय चांगलं स्वच्छ बनवायचं आहे. ज्याप्रमाणे कृष्ण गोपींच्या घरी जाऊन दूध दोन्ही चोरून घ्यायचे. तर तर लोणी एवढं ते चांगलं बनवायच्या गोपी, कृष्णाने यावं आणि चोरावं अशी इच्छा असायची. एक वेळ तर असे आले होते की त्यांनी खूप यशोदामाईला खूप त्यांच्या कंप्लेंट केलं. म्हणले काय आहे, सारखं रोज रोज येतोय, चोरी करतोय, आणि जर त्याला काही मिळालं नाही तर आमच्या पोरांना लढवतोय, आमच्या घरी लघवी करतो, काही ना काहीतरी खूप म्हणजे अशा म्हणजे छोट्या मुलाचं जसं वागणं असतं तो करतोय म्हणे. तर आणि आम्ही एवढं नाही लपून ठेवले, आम्ही एकदम काळोख अंधारामध्ये लपून ठेवले, पण त्याच्या अंगावर एवढे डागडागिने आहेत, त्याच्यामुळे ते प्रकाश लगेच त्याचा सापडतो, लगेच त्याला ते दिसतं. म्हणजे ते आयुष्यदा म्हणे ठीक आहे मी सगळे डागडागिने काढून टाकते आजच. नाही 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 म्हणे, डाग नाही काढू नका. ऍक्च्युली त्यांची अंगकांती पण एवढी तेज आहे की बिना डागडागिनेचं पण त्यांना दिसतं ते. तर ठीक आहे म्हणे, मी त्याला बांधून ठेवतो. नाही 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 म्हणे, हा तुम्ही असं पण करू नका. तर त्यांना ते आवडायचं ऍक्च्युली, आणि त्या प्रार्थना करायची की कृष्णाने यावं, तुमचं माखन चोरावं. तर ते एवढं चांगलं बनवायचे. त्याचप्रमाणे आपल्या रोजची जी भक्ती आहे ती आपल्या हृदयाला माखन बनवण्यासारखं आहे. पण जेवढं आपण हृदयाला भक्तिमय वातावरणानं शुद्ध करू, जसं एखाद्याचं हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये रूम्स आहेत, आणि त्या रूमला कुठला रंग द्यायचा तो मालकाला माहिती आहे. जर आपण 2 दिवसासाठी राहायला गेलो त्या हॉटेलमध्ये आणि म्हणलो अरे हा कलर चांगला नाहीये, तुम्ही दुसरा कलर द्या, मग केसरी कलर द्या किंवा जांभळा कलर द्या किंवा पिवळा कलर द्या, तर तो म्हणा तुम्ही मालक आहे का मी मालक आहे? तर ऑब्विसली तोच मालक आहे. तर आपण तर 1-2 दिवसासाठी फक्त पाहुणे तिथे, तर आपण त्याला बोलू शकत नाही. त्याचप्रमाणे हृदयामध्ये भगवंत आहे, हे हृदय भगवंत असेल, त्यामुळे भगवंताला जे पाहिजे तशा प्रकारे आपण हृदयात ठेवलं पाहिजे. ज्या 6 षडविकार आहेत तर त्यांना शुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, शुद्ध भक्त बनायला पाहिजे. त्यामुळे कृपा सांगतात आपली भक्ती हे शुद्ध बनण्यासाठी दिलेली आहे. आपण जे वाचन आहे, जे प्रवचन ऐकतो, जे नामजप करतो, सर्वांचा उद्देश एकच आहे, शुद्ध भक्त बनणे. तर परमपूज्य भक्तिचारू महाराजांना श्रील प्रभुपादांनी सांगितलं खूप जन्म आपण मायेला दिलेले आहेत, तर हा एक एक जन्म तुम्ही कृष्णासाठी द्या. म्हणजे कृष्णाला जे पाहिजे ते तसं करा, त्यांना जे पाहिजे तसं वागा, त्यांना जे आवडेल ते बोला. खास करून 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, काया वाचा आणि मनसा. तर काया म्हणजे शरीराने आपण काय करतो ते भगवंतांना जर समजलं की मी हे कार्य केलं भगवंत खुश होतील का, तसंच कार्य आपण केलं पाहिजे. दुसरं वाचा म्हणजे आपली जी वाणी आहे ती शुद्ध असली पाहिजे. आपण हे बोललं तर भगवंत खुश होतील का, मग नाही होणार तर मग हे नाही बोलायला पाहिजे, टाळायला पाहिजे, कमीत कमी करायला पाहिजे. एकदम नाहीच केलं तर चांगलं, ते बेस्ट आहे, पण ऍटलिस्ट कमीत कमी केलं पाहिजे. आणि वाचा आणि मनसा, मनसा म्हणजे मनाने, आपल्या मनाने असे विचार करायचे आहेत
नेहमी भगवंतच स्मरण व्हावं. मनमना भव मद भक्तो मध्याजी माम नमस्कुरु. अशा प्रकारे भगवंताचे विचार आपण जर केले, आपलं मन, आपली वाणी आणि आपले शरीर भगवंताच्या सेवेसाठी आपण लावू. हरे कृष्णा कृष्ण 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 हरे कृष्ण हरे हरे, हरे हरे राम हरे हरे राम राम, राम 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 हरे हरे. हरे हरे. कोणाला काही प्रश्न आहे का? ऍक्च्युली हे हरे पहिले चार असे श्लोक आहेत ना, त्याच्यामध्ये आपल्याला खूप महत्वाचा जास्त वेळ जाणार आहे आपला. बाकीचे जे चॅप्टर आहेत पाचव्यापासून पुढे, ते कमीच वेळ लागणार आपल्याला. पण हे चार जे चॅप्टर आहेत, ते चार श्लोक खूप महत्वाचे आहेत. याच्यावर आपली भक्ती अवलंबून आहे. त्याच्यामुळे ह्याला वेळ आपल्याला द्यायला त्याला स्वाभाविक आहे, साहजिक आहे. तो आपल्याला लागणार आहे. ते बाकीचे चॅप्टर आपल्याला फास्ट होऊन जातील. हा, येस प्रोजेक्ट. म्हणजे आपण पहिल्या श्लोकाचं इंट्रोडक्शन करताना सांगितलं होतं रिव्ह्यू की आसक्ती सुटली पाहिजे, तर ते आसक्ती सोडण्यासाठी काय आवश्यक आहे? मी सांगितलं ना, आसक्ती ऍक्च्युली जेव्हा आपल्या सुटते, मी अंबरीश महाराज उदाहरण दिलं ना. अंबरीश महाराजांना सर्व काही होतं, पण त्यांना आसक्ती नव्हती. का? कारण त्यांनी पहिल्यापासून जाणले होते, हे माझं नाहीये, हे भगवंताचं आहे. भगवंताच्या सेवेमध्ये लावायचंय. जेव्हा आसक्ती का होते? कारण मला वाटतं की हे माझं आहे, मी आणि माझं असल्यामुळे आसक्ती होते. जेव्हा कळतं की ऍक्च्युली हे भगवंताचं आहे. पण असं नाही की भगवंताचं आहे, मी मी अनासक्त होऊन झालो. नाही, आपल्याला सर्व काही माझ्यावर अवलंबून आहे, या या भावनेनं आपल्याला सगळं काही करायचंय. पण हे माझं नाहीये हे जाणायचंय. म्हणजे सांगितलंय की देवानं मला हे दिलेलं आहे. आता घरचं नातेवाईक, घरचे जबाबदाऱ्या, जरी मी आसक्त नाहीये तरी पण मला जबाबदारी करायला लागणार आहे. कारण आता हे देवाची देण आहे आणि हे माझं जबाबदारी आहे. जबाबदारी आणि आसक्ती वेगळी आहे. जबाबदारी म्हणजे आपल्याला जे जे आवश्यक आहे, जे करायला पाहिजे ते करणार आहे. जसं त्यांनी पण प्रजेची सेवा केली, प्रजेला संरक्षण दिलं, पण ते आसक्त नव्हते, अनासक्त होते. कारण या वस्तू माझ्या नाही आहेत. त्याच्यामुळे परीक्षित महाराज उदाहरण दिलं. परीक्षित महाराज पण अनासक्त होते, त्यामुळे ते सोडू शकले एकाच दिवसामध्ये. जेव्हा शाप मिळाला, सगळं सोडलं त्यांनी. सुटत नाही आसक्ती एवढ्या सहज सोपी. पण त्यांना आसक्ती नव्हतीच. ते पहिल्यापासून अनासक्त होते. पहिल्यापासून ते जाणले होते की हे माझं नाहीये, हे कृष्णाचं आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत मी कृष्णासाठी वापरेल, जोपर्यंत नाहीये तर ते नव्हतंच माझं. त्यामुळे मला कशामुळे टेन्शन घ्यायचं. ते टेन्शन काय येतं? कारण आपल्याला वाटतं की हे माझं आहे. जेव्हा कळतं की अरे माझं काही नाहीये, हे भगवंताचं आहे. आता भगवंत असल्यामुळे आपण तर काळजी घ्यायची आहे. प्रभुपादांनी एक एक 25 पैसे पण सोडले नाही. एक जसं छोटस कागद, पेपरचा लेटर असतं, पहिले पत्र असायचे, पत्राचा व्यवहार असायचा. पत्र थोडंसं राहिलं होतं एवढंच, बाकी सगळं पत्र भरलं होतं, एवढीशी जागा राहिली होती. त्या जागेला पण प्रभुपादांनी सोडले नाही, काचऱ्यात टाकून नाही दिलं. ती जागा पण प्रभुपादांनी वाचवली. ते म्हणले, ही कृष्णाची संपत्ती आहे, मी निरर्थक घालू शकत नाही. एका ठिकाणी फिरत फिरत होते, बघितलं लाईट चालू आहे, 6 वाजलेत, सूर्यप्रकाश आलाय, लाईट चालले. हे म्हणले ते म्हणले, तुम्हाला दिसत नाही का? लगे भक्ताने विचारलं, स्वामीजी काय झालं? रूपात म्हणले, दिसत नाही का तुम्हाला? तुम्ही डोळे काय आंधळे झाले का तुम्ही? सगळ्यांना म्हटलं तर काहीतरी झालंय. ते म्हणले, काही कोणाला काही कळालं नाही. प्रभुपादाने सांगितलं, बघा ही वरची लाईट दिसते. तर मग सगळ्यांनी बंद केलं. तर प्रभुपाद म्हणायचे, सगळं संपत्ती भगवंताची आहे. जरी आपण म्हणलो नाही हे माझं घर आहे, ही शक्ती, ही एनर्जी माझीच आहे, मीच लाईट बिल भरतोय, मीच पाणी बिल भरतोय, नाही हे आपलं नाहीये, हे भगवंताचं आहे. हे निरर्थक ते वायाला नाही गेलं पाहिजे. त्याचा योग्य वापर केला पाहिजे. जेवढं पाहिजे तेवढंच आपण वापरलं पाहिजे. भगवंताची शक्ती जर आपण निरर्थक दशा वापरली तर भगवंत खूप नाखुश होतील आणि जेव्हा पाहिजे तेव्हा देणार नाहीत. कारण आपण दुरुपयोग करतोय. कुठल्याही गोष्टीचा योग्य वापर आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे नेहमी. तर हे प्रभूजी लगेच सहज सोपं नाहीये. आपल्याला वेळ लागणार. कुठलीही गोष्ट लगेच मिळत नाही. पण आपण प्रयत्न केले, प्रामाणिक प्रयत्न केले, तर भगवंताची शक्ती, जसं गरुडजी पण असत, गरुडजी आकर्षित झाले होते टिटवीवर. टिटवीचं उदाहरण दिलं होतं ना मागे, टिटवी. टिटवी पूर्ण जे समुद्र ते खाली कोरडा करणार होती. पण तिचं प्रयत्न बघून गरुडजी आकर्षित झाले. मग गरुडजींनी तिला समुद्र देवाला सांगितलं, आत्ताच्या आत्ता लगेच तिचे अंडे वापस कर. त्याचप्रमाणे आपले प्रयत्न
आणि कृष्णाची कृपा गुरुच्या द्वारे आणि भक्तांच्या द्वारे आपल्याला मिळेल. मग ही जी शक्ती आहे, जी मायाची शक्ती आहे, ती पार करणं अशक्य आहे. पण त्या अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात भक्तांच्या कृपेने, गुरुच्या कृपेने. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू प्रभू. ओके. आणखी धन्यवाद. कोणाच काही प्रश्न वरती घेऊ? कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता. हरे ठीक आहे, नसेल तर उद्या मग भेटू आपण पुन्हा एकदा. जी प्रभू. थँक्यू प्रभू. धन्यवाद. चालेल. शुभेशामृत की जय, जय श्री गोसाईपाद प्रभुपाद. की जय, श्री प्रभुपाद की जय, अनंत जय. कोटी वैष्णव वृंद की जय. हरे जय. कृष्णा हरे हरे कृष्णा 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 हरे कृष्णा हरे. कृष्णा हरे राम हरे हरे राम. हरे राम हरे राम हरे राम. राम राम हरे. राम हरे हरे धन्यवाद His, प्रभू. His Grace सच्चिदानंद कृष्ण भगवान प्रभु. प्रभु की Thank you. जय. हरे थँक्यू. जय हरि बोल हरि बोल.